सगळा हिंदू जसा एक आहे तसा सगळा मुसलमान एक आहे आणि ते दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यांनी एकमेकांचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थता लाभणार नाही. तर हे नॅरेटिव्ह मोडून काढण्यासाठी महाराष्ट्रातला मुसलमान हा एक नाही, मोनोलिथ नाही, तो अनेक जातींमध्ये वाटलेला आहे. तसं महाराष्ट्रातला हिंदू पण वाटलाय आणि महाराष्ट्रातला मुसलमान आणि गायपट्ट्यातला मुसलमान सारखा नाही, त्यांचा आणि यांचा अजेंडा सारखा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुसलमानांचा विचार करताना आपण त्याच्या घरात बोलली जाणारी दखनी, त्याच्यामध्ये काम करणारा हमीद दलवाईंसारखा एखादा कार्यकर्ता, या सगळ्या गोष्टींचा आपुलकीने विचार केला पाहिजे. ही एक मांडणी त्या दिवशी आम्ही त्याची चर्चा केली आणि त्याचा एक चांगला परिणाम झाला. आपण पालघरमध्ये या प्रकारचं शिबिर घेण्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे मुंबईला अगदी लागून असलेला हा जिल्हा आहे. मुंबईत ज्या ज्या गोष्टींचे वाईट परिणाम आपल्याला आता पूर्णत्वाला आलेले दिसत आहेत, त्या गोष्टींचे परिणाम पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला आता दिसू लागलेले आहे. म्हणजे परप्रांतीयांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बळकावून झाल्यानंतर, आता जागा पुरेशी झाल्यानंतर ते कुठं आले, तर ते पालघरमध्ये आले, ते ठाण्यात आलेत आणि ते रायगडमध्ये आले. आणि या सगळ्या लोकांच्या मध्ये, या सगळ्या परिसरामध्ये हे जे 5 जिल्हे आहेत, तुम्ही पाहाल की सरकारमध्ये असलेले लोक या 5 जिल्ह्यांचा स्वतंत्र उल्लेख करत नाही. या 5 जिल्ह्यांचा एकत्रित उल्लेख MMRचा प्रांत असं करतात. याचं कारण MMRचा प्रांत असा त्याचा उल्लेख केला तर आणखी 5-10 वर्षांनी MMRचं राज्य असा उल्लेख करणं त्यांना सोपं जाणार आहे किंवा MMRचा केंद्रशासित प्रदेश असा उल्लेख करणं सोपं जाणार आहे. आणि जे स्वप्न सखा पाटील आणि मोरारजी देसाईंनी 56 साली पाहिलं ते त्यांना पूर्ण करता आलं नाही, तरी त्यांचे पाशवी बहुमतवाले वारसदार ते पूर्ण करण्याची खूप शक्यता आहे येत्या 10 वर्षांमध्ये. या बाबतीतली जाणीव इथल्या मराठी माणसांना व्हावी आणि मराठी शाळांचा प्रश्न जितका महत्वाचा आहे, मराठी भाषेचा प्रश्न जितका महत्वाचा आहे, तितका मराठी माणसांच्या अस्तित्वाचा पण प्रश्न महत्वाचा आहे. ही एक जाणीव आपल्या समोर मनामध्ये व्हावी, हा या चर्चेचा एक भाग आहे. दुसरं, मगाशी आम्ही अण्णांशी बोलत होतो तसा माझा एक तरुण सहकारी आहे पूर्वेश तांबोळे, त्याच्या भागामध्ये तिथेच वाढवण बंदरात सगळं काम चाललंय आणि वाढवण मुरबे हे 2 प्रकल्प, तिकडे होणारी 3री मुंबई, इथं होणारी 4थी मुंबई, आणि अशा पद्धतीनं या सगळ्या भागाचा विचार होतोय की इथं माणसं राहत नाही, इथं फक्त जमिनींचा व्यवहार करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे हा सगळा पसारा फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा पसारा आहे. त्यामुळे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या पसाऱ्याच्या पलीकडे इथे विविध जातींमध्ये, धर्मांमध्ये वाटला गेलेला स्वतःची रोजीरोटी कमावणारा एक मोठा मराठी समाज आहे आणि त्याच्या जगण्याचं काहीतरी बरं वाईट या तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चर ओरिएंटेड विकासामध्ये होणार आहे, हे आपल्या सगळ्यांच्या नजरेस यावं, हाही या आताच्या मांडणीचा एक भाग आहे. आणि जे काम आम्ही सातत्यानं गेली अनेक वर्ष करतोय ते मराठी शाळांचं आहे. आता मी कोल्हापुरात गेलो तेव्हा पाहिलेली 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. कोल्हापुरात आंबा घाटाच्या अलीकडे, म्हणजे जिथं कोल्हापूर संपतं आणि रत्नागिरी जिल्हा सुरू होतो, तिथे अशा शाळा आहेत की वस्त्यांमध्ये, वाड्यांमध्ये, दुर्गम भागामध्ये मुलांना 8 ते 9 किलोमीटर पुढे आल्याशिवाय सायकलवरनं म्हणा, चालत म्हणा, जे काही त्यांना त्या वेळेला वाहन उपलब्ध असेल, परवडत असेल, ते तिथं आल्याशिवाय लोकांना शाळेत जाता येत. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 मुलं, 4 मुलं, 6 मुलं, 8 मुलं असलेल्या शाळा आहेत. आणि या सगळ्या शाळा सरकारच्या लेखी आता 0 शिक्षकी शाळा आहेत. त्यामुळे या सगळ्या शाळा जेव्हा 0 शिक्षकी शाळा होतात तेव्हा सरकार त्यांचा विचार एका शाळेचा विचार करण्याच्या ऐवजी समूह शाळांचा विचार म्हणून करतं. आणि सरकारचं त्याबद्दलचं म्हणणं असं आहे की याच्यात काय फार सोपी गोष्ट आहे, 4 ठिकाणची मुलं जीपमध्ये घालायची आणि ती 4 ठिकाणची मुलं एका थोड्या मोठ्या जागी आणून सोडायची आहे. आता हे वरकरणी वाटताना जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात का नाहीये, कारण जीपमध्ये भरून मुलं कोण आणतात, तर तालुक्याच्या ठिकाणी ज्यांच्या CBSE बोर्डाच्या शाळा आहे, ICSE बोर्डाच्या शाळा आहे किंवा SSC बोर्डाच्या निवासी शाळा आहेत, ते लोक आपल्या मुलांना तिथं जीपमध्ये भरून नाही, जीपमध्ये कोंबून ती मुलं पाठवतात. कारण ज्या जीपमध्ये 10 पोरं बसू शकतात तिथं 20 मुलं आणि त्यांच्या बॅगा कोंबून पाठवल्या जातात. पण तिथे पालकांना आपल्या मुलांचा कोंडवाडा केल्याचं दुःख नाहीये. त्यांना असं वाटतंय की आपल्या मुलांनी टाय आणि बूट घातलेत त्यामुळे एवढं तरी आपण सोसलंच पाहिजे, कारण पुढे जाऊन आपला मुलगा साहेब होणार आहे, मुलगी होणारच आहे असं पालकांना वाटतंय. असं नाही, मुलगा होणार आहे आणि मुलीचं शिक्षण कदाचित 10वी पर्यंत खंडित होणार नाही. जेव्हा सरकार समूह शाळांचा विचार करतं त्यावेळेला पहिल्यांदा ज्यांच्या शाळा बंद होतात त्या मुली आहेत, त्यातही समाजाच्या तळच्या घटकांमधल्या ज्या मुली आहेत, म्हणजे दलितांच्या घरातल्या मुली असतील, मुसलमानांच्या घरामधल्या मुली असतील, या मुलींचं शिक्षण पहिल्यांदा बंद होतं. कारण मुलांनी बाहेर जाऊन काहीही उनाडपणा केला तरी पालकांना चालतो आहे, पण मुलीने जाताना उनाडपणा सोडा, थोडासा
स्वातंत्र्याचाही उपयोग चालताना घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा कुटुंबाच्या सगळ्यांच्या चारित्र्याचा आणि इतर गोष्टींचा प्रश्न येतो आणि मुलींचं 7वी नंतर शिक्षण थांबतं. एकीकडे अशा शाळा आहेत, दुसरीकडे कोल्हापूर शहरामध्ये बाबा जरगनगर मध्ये 2000 मुलांची शाळा आहे, जिथे शिक्षक कोणीही येऊ अत्यंत चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेची शाळा चालावी अशा प्रकारची रचना महानगरपालिकेच्याच शिक्षकांनी गेल्या 10-20 वर्षातल्या मेहनतीमध्ये केली. तिसरीकडे कुरुंदवाड सारख्या ठिकाणी एक शाळा गाभ्याशी धरून आसपासच्या 7-8 मराठी शाळा अजिबात बंद न होता, त्यांचा डायस कोड अजिबात न जाता त्या सगळ्या शाळा नीटपणे टिकवल्या गेल्या. हे तुम्हाला मी एका जिल्ह्याच्या 2 टोकांच्या गोष्टी सांगतो. म्हणजे एका ठिकाणी शाळेत 2 मुलं आहेत त्यामुळे सरकारला शाळा परवडत नाही, दुसरीकडे शाळेमध्ये खूप मुलं आहेत आणि ती सगळी मुलं गरिबांची वंचितांची मुलं आहेत, आणि तिसरीकडे सृजन आनंद सारखी लीलाताई पाटलांनी सुरू केलेली आणि सुचिता पडळकरांनी चालवलेली 4थी पर्यंतची शाळा आहे आणि 4थी पर्यंतची अत्यंत प्रयोगशील आणि अनुभव केंद्रीय शाळा आहे. पण त्या शाळेपुढचा प्रश्न 5वी ते 10वी पर्यंत जायचं तर कोणाचेही उपकार न घेता आपल्याला चांगली मराठी शाळा चालवता येणं शक्य आहे का? म्हणजे कोल्हापुरात धनदांडग्या लोकांची कमतरता नाहीये, पण कोणावरही उपकार न करता धनदांडग्या लोकांनी ही शाळेची जागा तुमची, ही इमारत तुम्हाला हवी तशी बांधून दिली, पण नंतर ती आमच्या मुला मुलींच्या ताब्यात द्या असं आम्ही म्हणणार नाही. असं म्हणणारा शहाणा लोकप्रतिनिधी, असं म्हणणारा शहाणा श्रीमंत असा त्या शाळेला गेल्या 25-30 वर्षात कोल्हापुरात एक तर त्यांनी खोलात जाऊन शोधला नाही किंवा त्यांना शोधून सापडला नाही. जी परिस्थिती कोल्हापुरात आहे तशी पालघरमध्ये आहे, तशी सांगलीत आहे, तशी नांदेडमध्ये आहे. नांदेडमधलं मी तुम्हाला सांगतो, नांदेडमध्ये मी फिरलो, तुमच्यापैकी जे शिक्षक आहेत त्यांना कदाचित माहिती असेल, इतरांना माहिती असेल, नांदेडमध्ये नो स्कूलिंग नावाची पद्धत सुरू झाली. कुणाला माहित आहे? 5वी पासून मुलं शाळेत जात नाही. आपल्याला काय माहिती आहे की मोठेगावकरच्या क्लासमुळे 11वी पासून मुलं शाळेत जात, आणि ते सुद्धा आपल्याला कधी कळलं? तो गोमूत्र शिंपडतो मुलांच्या अंगावर हे नीटचा झोल झाल्यावर आपल्याला कळलं. म्हणजे पालक म्हणून, समाज म्हणून आणि माध्यम सुद्धा, थांबू का, पालक म्हणून, समाज म्हणून, माध्यम म्हणून, माध्यम सुद्धा बघा प्राईम टाइमच्या बातम्यांमध्ये अँकर बातम्या सांगते आणि खाली तुम्हाला टिकर दिसतो मोठेगावकर सरांचे RCC क्लासेस. म्हणजे माध्यमांना हा घोटाळा होईपर्यंत कळलं नव्हतं की हा झोलर आहे. जसं मोठेगावकरचं कळत नाही तसं खरातचं पण कळत. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे माध्यमांचा निर्बुद्धपणा ही सार्वत्रिक गोष्ट आहे. त्यांना का कळत नाही? कारण त्यांना मोठेगावकरकडनं एवढ्या मोठ्या जाहिरातींचं पॅकेज मिळतं, जसं चाटेकडनं आधी मिळायचं. बघा चाटेचे दिवस कधी फिरले? गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर फिरले. मग लोकांच्या लक्षात आलं की अरे हा लबाडीकर, त्याचे मालक जर जिवंत असते तर लोकांच्या लक्षात आलं नसतं. तसे त्याचे चाटेचे दिवस फिरले तसे मोठेगावकरचे फिरले. तसा नवा मोठेगावकर नांदेडमध्ये कोणतरी आहे, अनेक मोठेगावकर आहेत. त्यांनी 5वी पासून मुलांचं शाळेत जाणं बंद केलंय. आई वडिलांना माहित आहे, शाळेला माहिती आहे, मुख्याध्यापकांना माहिती आहे, शिक्षकांना माहिती आहे, सरकारच्या शिक्षण विभागाला माहिती. मुलांचा अटेंडन्स जसं बायोमेट्रिक, काही लोक 4 महिन्यात एकदमच बायोमेट्रिकच्या ऐवजी सह्या करतात ना, काही शिक्षकही करतात बघा, इलेक्शन मध्ये कामं करणारे एकदम अचानक येतात आणि सह्या करतात, तसं मुलंही करतात. आणि पालकांना वाटतंय की शाळेमध्ये न जाणं याच्यामुळे मुलांचं काही नुकसान होत नाही. म्हणजे शाळा ही मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे आणि साधन आहे असं नांदेडमध्ये गेल्या काही वर्षात पालकांना वाटत नाही, आणि त्यामुळे नांदेडच्या आसपासच्या जिल्ह्यांमधले पालक आपल्या मुलांना तिथल्या शाळेत आणून टाकताय. म्हणजे असं नाही होत आहे की लोकांना नांदेडमध्ये चाललंय ते चूक आहे असं वाटतंय. लोकांना असं वाटतंय की नांदेडमध्ये घडतंय ते अनुकरणीय आहे, कारण आपल्या मुलांची सायन्सच्या परीक्षांसाठीची तयारी 11वीत करण्यात काही पॉईंट नाही, ते 5वीतच केलं पाहिजे. त्यामुळे मराठी शाळांच्या प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बंद पडणाऱ्या शाळा हा एक भाग आहे, समायोजित होणारे शिक्षक हा एक भाग आहे, पण चालू असणाऱ्या शाळांची जी परिस्थिती आहे त्या शाळांमध्ये तुम्ही अनेक ठिकाणी बघाल की अनेक ठिकाणी तुम्हाला जाणवतं की शाळा कागदोपत्री चालू आहे पण वर्गात लोक जात नाही. मग त्या झेडपीच्या असतील, महानगरपालिकांच्या असतील, खाजगी अनुदानित असतील, या प्रकारच्या शाळांमध्ये अनेक ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी लागणारी जी तरतरी आहे, मुलांना शिकवण्यासाठी लागणारी जी प्रयोगशीलता आहे, ती जर शिक्षकांमध्ये नसेल तर मुलं शाळेत येतील, एनरोल होतील, पण ती विशिष्ट वयातल्या मुलांची पाळणा घरं आहेत, शाळा नाहीये. मराठी शाळांचा विचार करताना या प्रश्नाचा आपण गांभीर्याने विचार करतो का? हा एक प्रश्न आपण विचारून स्वतःला घेतला पाहिजे.
दुसरं जे मी मागच्या पालघरच्या आपल्या कार्यक्रमातही बोललो की मोठा वर्ग आपल्या समाजातला असा आहे की ज्यांना असं वाटतं, विशेषतः सर्व जाती धर्मातला मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याला असं वाटतं की का मुलांना मराठी माध्यमात घालायचंय, पुढे 11वीत जाऊन त्या मुलाला जर इंग्रजी शिकायचं आहे तर ते पहिलीपासून शिकलं तर काय प्रॉब्लेम आहे. मग पहिलीपासून शिकण्याचा प्रयत्न आपल्याकडे लोकांनी काही वर्षापूर्वी सुरू केला. आता तुम्ही जाहिराती पहा, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांनी बालवाडीचे वर्ग इंग्रजी माध्यमाचे सुरू केलेले आहे. याच्या पुढचा टप्पा काय आहे, गर्भसंस्काराचे वर्ग इंग्रजी मधनं सुरू करणं आहे. आपला समाज आणखी 5 वर्षांनी या पातळीवर जाईल. याचं कारण आपले जे मराठी स्त्री पुरुष आहेत यांचा भाषिक जी काही आकलन आहे, यांची जी काही भाषाशास्त्रीय समज आहे आणि आपल्या मुलांचं शिक्षण बरं करण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलचं त्यांचं जे आकलन आहे ते पूर्ण गंडलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्यासारखे लोक जेव्हा असं विचार सांगतात की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांनी शिकलं पाहिजे, तेव्हा लोक मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या की वाईट हा प्रश्न विचारत, तुम्ही तुमच्या मुलांना घातलं का हा प्रश्न विचारतात. सुदैवाने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं असल्यामुळे आम्हाला तो बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. पण आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्षांचे नेते आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत, प्रशासक आहेत, ते किंवा कलावंत आहेत, लेखक आहेत, प्राध्यापक आहेत, यातल्या अनेक लोकांचं पोट मराठीवर चालू आहे पण त्यांच्या घरामध्ये मुलं मराठीमध्ये शिकत नाहीत. अनेक शिक्षक तुम्हाला असे दिसतील की जे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतात पण त्यांची मुलं मात्र जवळच्या परिसरातल्या इंग्रजी माध्यमामध्ये जातात. मग त्यांना मराठी माध्यमाचं, मराठी भाषेचं महत्व कधी कळायला लागतं, जेव्हा त्यांची शाळा बंद पडायला लागते तेव्हा. मग ते घरोघरी जातात, लोकांना सांगतात की मराठी माध्यमाची शाळा फार चांगली आहे, मातृभाषेतनं शिक्षण किती आवश्यक आहे. मग गरीब वस्तीतला पालक त्यांना विचारतो की हे जर तुम्हाला इतकं कळलेलं आहे तर तुमची मुलं कोणत्या शाळेमध्ये गेली आहेत, आणि मग तुमची मुलं जर इंग्रजी माध्यमामध्ये गेली असतील आणि आज जर तुमच्या नोकऱ्या जाण्याचा प्रश्न आला नसता तर तुम्हाला मातृभाषेतल्या शिक्षणाचं महत्व पटलं असतं. हा प्रश्न 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा कामं करायचो तेव्हा लोक असं म्हणायचे की हा प्रश्न मुंबई मधला आहे. तुमच्यापैकी जे जे लोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधले आहेत, त्यांची मूळ गावं आहेत, त्यांचे नातेवाईक राहत आहेत, हा प्रश्न आत्ताच्या घडीला मुंबई पासून गडचिरोली पर्यंत सगळीकडे आहे. आपल्याकडे लोक असं म्हणायचे मुंबईत शाळा बंद पडत आहेत, शाळा गडचिरोलीत पण बंद पडत, शाळा धाराशिव मध्ये पण बंद पडत आहेत, शाळा नंदुरबार मध्ये पण बंद पडत आहेत. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारण्यासाठी काही गोष्टी करायला लागतात, महानगरपालिकेच्या शाळा सुधारण्यासाठी काही गोष्टी करायला लागतात. मध्यंतरी तुमच्यापैकी काही लोकांनी भूषण गगरानींना आम्ही कार्यकर्ते 2दा भेटलो, त्याचे कदाचित व्हिडिओ किंवा काही पाहिले असते. मुंबईमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा त्यांनी एक चांगला मार्ग शोधून काढलेला आहे की इमारती धोकादायक ठरवायची. जशा गिरण्या त्यांनी आजारी पाडल्या तशा मराठी शाळा या पद्धतीनं आजारी पाडण्याचा एक मोठा कारखाना गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत सुरू आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आणतात हे लोक आणि स्ट्रक्चरल ऑडिट वाले आतापर्यंत आपल्याला काय वाटायचं की IIT वाले, VJTI वाले यांच्या रिपोर्टवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यांच्याकडचे रिपोर्ट पण तुम्हाला मॅनिप्युलेट करता येतात. आम्ही ज्या माहीमच्या शाळेसाठी भांडलो ती शाळा तात्काळ रिकामी केली पाहिजे असा महानगरपालिकेला रिपोर्ट मिळाला. आम्ही त्यांच्याशी वाद घातला म्हणून जो दुसरा रिपोर्ट त्यांनी मागू करून घेतला त्याच्यात असं सांगितलं गेलं की डागडुजी करून काही वर्ष ही इमारत नीट चालणार आहे. पण मग त्यांच्या लक्षात आलं की एक चांगला आणि एक वाईट असा रिपोर्ट असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही. मग त्यांनी तिसरा रिपोर्ट केला ज्याच्यात त्यांना पुन्हा असा निष्कर्ष मिळाला की इमारत अत्यंत धोकादायक आहे आणि ती तात्काळ पाडली पाहिजे. हा निर्णय महानगरपालिकेनं ऑक्टोबर मध्ये घेतलेला आहे. आता जून आलंय. जर इमारत धोकादायक असेल तर गेल्या 8 महिन्यामध्ये ती पडायला पाहिजे होती नाही, पडल्याचं तुम्हाला कुठे वाचल्याचं आठवतंय. म्हणजे अशाही इमारती मुंबई शहरात आहेत की ज्या धोकादायक आहेत पण पडतच नाहीयेत. पण आणि या इमारती योगायोगाने मराठी शाळेच्या आहेत. त्याच्या समोरच्याच प्लॉटवर 40 माळ्याची एक आणि 24 माळ्याची एक अशा 2 इमारती त्यांनी मराठी शाळेच्या जागेवर बांधल्या. 64 माळ्यांच्या 2 इमारतींमध्ये 11 खोल्या मराठी शाळेच्या आहेत एका माळ्यावर. तुम्ही इमॅजिन करा जिथे 2 BHK चे मोठे आलिशान फ्लॅट लोकांचे आहेत त्यात मध्येच या 11 खोल्या आहेत आणि त्या 11 खोल्यांमधल्या झोपडपट्टीतनं शिकायला येणाऱ्या मुलांच्यासाठी यांनी शाळेमध्ये कमोड बसवले आहे. तर कमोड बसवल्यावर पाणी ठेवलं पाहिजे की नाही, म्हणजे कमोड बसवलंय पण पाणी नाही. मग सर्वे झाला, कुणीतरी तिथे मीडियाचे लोक गेले, मग लोकांनी बादल्या भरून तिथं पाणी आणलं की टॉयलेट वापरताना लोकांना पाणीही लागेल
अशा 11 ज्या खोल्या आहेत त्या खोल्यांच्या बाहेर त्या मुलांना लाईफ नाही. खालचं जे मैदान आहे ते सोसायटीत राहणाऱ्या लोकांचं आहे, शाळेतल्या मुलांचं नाहीये. कारण ही मुलं वर्गीय दृष्ट्या, क्लास दृष्ट्या झोपडपट्टी मधली आहे आणि हे धनदांडगे लोक तिथे राहत आहेत. म्हणजे आणखी काही दिवसांनी त्या 11 खोल्या सुद्धा काही घरांमध्ये कन्व्हर्ट होतील आणि मग उत्तर काय केलं जाईल. आम्ही खूप प्रयत्न केला, मुलं येतच नाही. ज्या शाळेच्यासाठी आम्ही भांडलो ती शाळा धोकादायक ठरवून यांनी 3 शाळांमध्ये मुलं पाठवून दिली. मराठी शाळेची मुलं एका ठिकाणी, हिंदी शाळेची मुलं दुसऱ्या ठिकाणी, कन्नड शाळेची मुलं तिसऱ्या ठिकाणी. एका वेळेला शाळेमध्ये जायला आईला आणि मुलाला 45 मिनिटं लागतात. 45 मिनिटं जायला, 45 मिनिटं आई परत येते, मग ती घरकामं करते, धुणी भांड्याची कामं करते, परत मुलांना आणायला जाते. कारण मुलं 5वी 6वीतली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये 50 मुलांची जी ओरिजिनल संख्या होती ती 6वर आलेली आहे. बाकीची मुलं आजारी पडली, त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट काढलं, शाळा सोडल्या. काही मुलं आता आपल्याला शिकताच येणार नाही असं म्हणून गावाला निघून गेले. त्यामुळे आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा शिक्षणाधिकारी आमच्यातल्या काही लोकांना म्हणाल्या, अरे 6च लोक उरले, ते पण जातील, कशाला आंदोलन करतात. ही आपल्या राज्यकर्त्या वर्गाची, प्रशासकीय वर्गाची, गरिबांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या मराठी शाळांबद्दलची धारणा आहे. आता हे जे आहे हे मुंबईत घडतं तेव्हा आपल्याला थोडंसं कळतं, कारण मुंबईत मीडिया आहे. पण नंदुरबारमध्ये घडतं, शाळा बंदच पडतात. ते मुंबईला कळेपर्यंत इतका काळ लोटलेला असतो की आपण शाळेत शिकत होतो ही मुलंच विसरलेली असते. हेच मराठवाड्यात आहे, हेच विदर्भामध्ये आहे. आता मी पालघरच्या या पूर्ण रस्त्यावर आलो. या रस्त्यावर मला वाटतं मी 5 ते 6 तरी जैनांची मंदिरं पाहिली, देरासर पाहिले, मोठ्या प्रमाणात हॉटेल पाहिली, काठियावाडी अशा मोठ्या जाहिराती असलेली, गुजरातीमध्ये असले. तुम्हाला खूप काम आहे सर त्या रस्त्यावर, म्हणजे डांबर घेऊन गेलात तर खूप तुम्हाला म्हणजे पक्षाचा 1 महिनाच निघून जाईल त्याच्यात, एवढं तुमच्याकडे काम. या सगळ्या हॉटेल पण तुम्ही बघा, हॉटेलांमध्ये काठियावाडी पदार्थ मिळतात हा इश्यू नाहीये. महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये देवळांच्या, हॉटेलांच्या पाट्या ह्यांना मराठीमध्ये लावाव्याशा वाटत नाही. दृश्य भाषा म्हणून मराठी नाही दिसली तरी आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही याची खात्री असलेला धनदांडग्यांचा वर्ग मुंबई शहरापासून 50 ते 100 किलोमीटरच्या टापूमध्ये आहे. ही परिस्थिती आता इथली आहे. याचं कारण इथल्या जमिनी कोणाच्या ताब्यात जात आहे, इथल्या जमिनी इथल्या परप्रांतीयांच्या ताब्यात जात आहेत, इथल्या गुजर मारवाड्यांच्या ताब्यामध्ये जात आहेत. आणि आपला जो मराठी माणसांचा वर्ग आहे तो काय करतोय, महसूल मधला असेल, प्रशासनातला असेल, राजकीय व्यवस्थेमधला असेल, अनेक ठिकाणी आपले लोक गुजर मारवाड्यांना आणि भैयांना ह्या जमिनी मिळण्यासाठी मदत करताना तुम्हाला दिसतात. आणखी 10 वर्षानंतर जे रत्नागिरीत झालंय, जे सिंधुदुर्गात झालंय, रत्नागिरीत राजापूरमध्ये कृपाशंकर सिंगची जमीन आहे, काहीशे एकर जमीन आहे. काय इंटरेस्ट आहे मला तुम्ही सांगा कृपाशंकर सिंगचा. आणि कृपाशंकर सिंग हा आपल्या राणे साहेबांचा मित्र आहे. तिथल्या महसूलच्या तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व पातळीवरच्या लोकांनी पैसे खाल्ल्याशिवाय कृपाशंकर सिंग शेतकरी होऊ शकतो का मला? आणि जर कृपाशंकर सिंग शेतकरी होऊ शकतो, जॅकी श्रॉफ शेतकरी होऊ शकतो, आणि सिंधुदुर्गामधल्या आंब्याच्या आणि काजूच्या बागांमध्ये काम करणारा जो नेपाळी आहे तो आणखी काही वर्षांनी बागा विकत घेतो, आत्ता घेतल्यात त्यांनी बागा विकत घेऊन मराठी लोकांना कामाला ठेवतो, तर सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदेला आणि तिथल्या विधानसभेला आणखी 10 वर्षांनी जर नेपाळी उभा राहिला तर तुम्ही का स्वतःला आश्चर्य वाटून घ्या. जिथं भाषा संपते, जिथं एखादा भाषिक समाज संपतो, तिथं अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात. हे न कळणारा भारतातल्या सर्वाधिक भ्रमिष्ट आणि निर्बुद्ध समाजांपैकी मराठी समाज हा एक आहे. कोल्हापूरच्या मलकापूरच्या टोकाला आम्ही गेलो, गोकुळच्या एका डॉक्टरांना आम्ही तिथे भेटलो आणि आम्ही गोकुळच्या वैद्यकीय डॉक्टर, गुराच्या डॉक्टरांना भेटलो. त्यांना भाषेत काही रस नव्हता. त्यांना बाहेर पडताना आम्ही म्हटलं की तुमचा प्रश्न आणि आमचा वेगळा आहे असं तुम्हाला वाटेल, पण जेव्हा गोकुळच्या उद्योगामध्ये भैये येतील तेव्हा तुम्हाला कळेल. तर ते म्हणाले आजच गोकुळच्या अनेक ठिकाणी जिथे गाई म्हशी आहेत लोकांकडे, तिथे म्हशीच्या धारा काढायला आजच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भैये येऊन राहतात. सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षाच्या बागांमध्ये भैये येऊन राहतात आणि मराठी लोक त्यांचं आदरातिथ्य करतात. आणि मग आपण एकमेकांना सांगतो की तो स्वस्तातला मजूर उपलब्ध आहे आणि आमची माणसं काम करत नाही. आपली माणसं जर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम करतात, आपली माणसं जर देशाच्या बाहेर जाऊन काम करतात, तर तुम्हाला युपी बिहारचा मजूर स्वस्तात का उपलब्ध होतो? कारण याच्याही पेक्षा कमी पैशात त्याला त्याच्या राज्यात जगावं लागणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा स्वस्त मजुरीचं समर्थन महाराष्ट्रात करतो तेव्हा आपल्याही पोटात एक प्रकारची भांडवली शोषणाची वृत्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला जो मराठी माणूस आहे त्याच्या जगण्याच्या गरजा वेगळ्या आहेत, जगण्याचा स्तर वेगळा आहे. त्यामुळे युपी बिहारचा माणूस एका खोलीत 20 माणसं राहतात. आपलाही गिरणी कामगार गिरण्या चालू होत्या त्यावेळेला बैठकीच्या खोलीत 20-20 लोक झोपत होते. बीडीडी चाळीमध्ये नवी जोडपी आतल्या खोल्यांमध्ये आणि सगळी म्हातारी मंडळी गॅलऱ्यांमध्ये झोपून लोकांनी आयुष्य काढली. पण समाजाची ज्या वेळेला प्रगती होते तेव्हा माणसाला
आपल्याला स्वतःचं काहीतरी स्वतंत्र जगणं आवश्यक आहे, स्वातंत्र्य आवश्यक आहे असं वाटतं. युपी बिहारच्या लोकांचा आणि सगळ्या बिमारू राज्यांमधल्या गायपट्ट्यातल्या लोकांचा तिथपर्यंतचा सांस्कृतिक प्रवास व्हायला अजून 50 वर्ष लागणार आहे. पण तो प्रवास त्यांचा जो आहे तो आपल्या मदतीने सोपा होणार आहे. आपण त्यांना शिकवणार आहोत की इथे येऊन भरपूर पैसे कमवा. आपला कोकणातल्या मनी ऑर्डर इकॉनॉमीवर राग आहे. आपण काय म्हणतो, कोकणातले लोक आळशी आहेत, ते तिकडे काही करतच नाहीत, गणपतीला जातात, होळीला जातात. हेच युपी बिहारचा माणूस करतो. सगळा पैसा इथं कमवून तो त्याच्या गावामध्ये नेतो. याच्याबद्दल आपली तक्रार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना पण आपण आपल्या अर्थव्यवस्थेचे लाभार्थी आपले लोक आहेत का? आणि आपले लोक म्हणजे कोण? तर गेल्या 10-15 वर्षामध्ये आपल्याकडे आपले लोक म्हणजे मराठी लोकांना वाटतं की आपण मराठी हिंदू आहोत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुसलमानांना, बहुतांश मुसलमानांना मशिदीमध्ये जे पायगोळ झगेवाले मुसलमान आलेले आहेत गायपट्ट्यामधनं, त्यांच्या प्रभावामुळे वाटतं की आपली भाषा मराठी नाहीये, आपली भाषा दखनी नाहीये, आपली भाषा फारसी अरेबिकच आहे. कारण मशिदीमधनं त्याच प्रकारच्या भाषांचे आवाज आपल्याला येतात आणि त्यामुळे आपल्याकडचा हिंदू आणि आपल्याकडचा मुसलमान यांचं ध्रुवीकरण झालंय. वसईच्या चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थना मराठीमध्ये आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या ख्रिश्चनांनी रेव्हरंड टिळकांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी लेखन केलेलं आहे. पण आज आपल्याला महाराष्ट्रातला ख्रिश्चन आपला वाटत नाही. बाबासाहेबांच्या सारख्या माणसाने घटना लिहून सुद्धा मराठी बौद्ध आपला वाटत नाही. गावखेड्यातला जैन आपल्याला आपला वाटत नाही. पण लोढा शेठ सारखा, अदानी शेठ सारखा आपल्याला विकून खाणारा जैन मात्र अनेक लाचार मराठी लोकांना आपला वाटतोय. तुम्ही गेल्या काही वर्षातले, गेल्या काही महिन्यातले मुख्यमंत्र्यांचे फक्त सीएमओ महाराष्ट्र या पेजवरचे फोटो काढा, एक स्टॅटिस्टिकल अनालिसिस म्हणून. त्या फोटोपैकी 70% फोटोमध्ये लोढा तुम्हाला दिसतोच. कोण आहे लोढा मला तुम्ही सांगा? तो कौशल्य विकास खात्याचा मंत्री आहे आणि तो मुंबई शहर का उपनगरचा पालकमंत्री आहे. त्याची ताकद त्याच्या खात्यात नाहीच आहे, त्याची ताकद त्याच्या लँड पार्सल मध्ये आहे. जेवढी प्रचंड जमीन आता अदानी शेठच्या ताब्यात आहे त्याच्या खालोखाल जमीन लोढाच्या ताब्यात आहे. फरक इतकाच आहे की अदानी हा रिमोट कंट्रोल वाला माणूस आहे, तो स्वतः राजकारणात येत नाही, जसा अंबानी पण आलेला नाही. लोढा हा वेगळा जैन आहे, तो सत्तेत पण आहे आणि तो लँड माफिया पण आहे. म्हणजे लँड माफिया जेव्हा सत्तेत येतो तेव्हा तो जास्त धोकादायक आहे. कारण उद्या जेव्हा एमएमआर प्रांताचं राज्य होईल आणि इथल्या मराठी माणसांची लोकसंख्या भैयांपेक्षा कमी बनेल आणि बॅलन्सिंग करण्यासाठी इथल्या गुजर मारवाड्यांची संख्या उपयोगी पडेल, त्यावेळेला लोढा शेठ कदाचित त्या केंद्रशासित राज्याचा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला दिसेल. महाराष्ट्र एकसंध आहे तोपर्यंत लोढाचं असं म्हणायची हिंमत होणार नाही. तो का सारखा आपल्या इन्फ्रामॅनच्या सोबत दिसतो आहे? कारण आपल्या इन्फ्रामॅनचा पैसा मॅनेज करणाऱ्या लोकांच्या पैकी तो एक आहे. आणि त्यामुळे हा जो मराठी माणूस आता मुंबई आणि या सगळ्या परिसरात तुम्हाला दिसतोय, त्या मराठी माणसाच्या वंचितीकरणाचा, परिघीकरणाचा विचार करताना मुंबईतला किती रोजगार आपल्या हातात आहे, मुंबईतला किती मालमत्ता आपल्या हातात आहे, मुंबईतल्या रिअल इस्टेटमध्ये, पालघर मधल्या रिअल इस्टेट मधले किती लोक आपले आहेत, याचा नीट विचार यानंतरच्या काळामध्ये जर आपण केला नाही तर महाराष्ट्रातलं मराठी कारण यशस्वी होण्याची कमी शक्यता दिसते. मी आणखी 5-6 मिनिटं बोलून नंतर तुमचे सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. या पालघर शहरामध्ये काही मराठी शाळा अशा आहेत की जिथे उत्तर भारतीयांची मुलं शिकतायत. कारण मराठी भाषक लोकांनी आपली मुलं मराठी शाळांमधनं काढून घेतली आहे. उत्तर भारतीयांची मुलं पहिल्या जनरेशन मधली आहेत, त्यांना ती शाळा परवडते. कारण खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा अजून उत्तर भारतीय मजुराला परवडत नाहीये. पण मराठी लोकांच्या दातृत्वामुळे आणि मराठी लोकांच्या नाकर्तेपणामुळे सुद्धा इथं उत्तर भारतीय आणखी 10 वर्ष जेव्हा राहील, पूर्व भारतीय आणखी 10 वर्ष जेव्हा राहील, तेव्हा त्यांचा दुसऱ्या पिढीतला माणूस, दुसऱ्या पिढीतलं त्यांचं मूल मराठी माध्यमाच्या शाळेत जाणार नाही. मुंबईमध्ये जशा त्यांनी स्वतःला भाषिक अल्पसंख्याक म्हणून ताकद देऊन हिंदी माध्यमाच्या शाळांचं पीक आणलेलं आहे, तशा त्या हिंदी माध्यमाच्या शाळा काढतील. कारण त्या निमित्तानं जमिनी ताब्यात घेता येतात. किंवा ते थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढतील, कारण तोपर्यंत मराठी भाषेची आणि हिंदी भाषेची सारखीच दुरवस्था झालेली असणार आहे. या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो, काय करायला पाहिजे, असे मुद्दे मी आपल्या पुढे सरतेशेवटी मांडतो आणि मग तुमचे प्रश्न घेतो. इथं आपण एकत्र जे भेटतो आहोत दुसऱ्यांदा पालघरमध्ये, खरं तर शिजोळेंनी गेल्या अनेक वर्षामध्ये इथं संघटन
बांधणीचा लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्या शहरामध्ये ज्या भागामध्ये लोकांचा खूपसा वेळ हा प्रवासात जातो, म्हणजे रेल्वेच्या प्रवासामध्ये जातो आणि लोकांकडे एक शनिवार रविवारचा दिवस त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी उरतो आणि माणसं चिंबलेली आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या संघर्षामध्ये, अशा ठिकाणी माणसांना असं वाटतं की हवं तर तुम्हाला आम्ही उचलून 100 रुपये देतो, हवं तर तुम्हाला आम्ही उचलून 500 रुपये देतो, पण आम्हाला तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला यायला सांगू नका. आणि मग सांगायचंच झालं किंवा यायचंच झालं तर लोक कुठे येतात, तर लोक येतात कुठे, तर लोक सत्संगाच्या कार्यक्रमांना जातात, लोक बैठकांना जातात, लोक इंदुरीकर महाराजाच्या प्रवचनाला जातात किंवा लोक गौतमी पाटीलच्या नाचाला जातात. हे जे लोकांचे एरियाज ऑफ इंटरेस्ट आहेत, यातल्या कशाही मध्ये मराठी शाळा, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म बसत नाही, कारण या सगळ्यामध्ये आपण स्वतःची चिकित्सा करणं अपेक्षित आहे. आत्ताच्या घडीला मराठी समाजामध्ये या प्रकारे स्वतः चिकित्सा करण्याची इच्छा तुलनेनं कमी झालेली आहे असं दिसतं. आपण काय करू शकतो, तर मला असं वाटतं की पालघर जिल्ह्यामधल्या सरकारच्या ज्या मराठी शाळा आहेत, आदिवासी भागांमधल्या सुद्धा ज्या मराठी शाळा आहेत, खाजगी अनुदानित मराठी शाळा आहेत, स्वयं अर्थसहाय्यित मराठी शाळा आहेत, या मराठी शाळांची आकडेवारी सरकारकडे असते, पण सरकारकडे असणाऱ्या आकडेवारीचा एक टिपिकल पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या शाळांच्या पुढचे काय धोके आहेत, त्या शाळांच्या पुढचे काय आव्हानं आहेत, हे तुम्हाला सरकारकडनं पूर्णतः सत्य पद्धतीने दरवेळेला कळेलच असं नाही. कदाचित कार्यकर्ते म्हणून आपल्याला तो डेटा गोळा करावा लागेल, सरकारच्या लोकांशी पण बोलावं लागेल, शाळांमधल्या शिक्षकांशी पण बोलावं लागेल, आणि हे जे काम आहे त्या कामासाठी लोकांना एकत्रच दरवेळेला भेटलं पाहिजे असं नाही. कदाचित ही सगळी कामं घरी बसून ऑनलाईन सुद्धा लोकांना करता येण्याची शक्यता आहे. आता पालघर जिल्ह्यामध्ये वाचनालय किती आहेत, अ दर्जाची किती आहेत, ड दर्जाची किती आहेत, आणि कागदोपत्री असलेली वाचनालय आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन वाचणाऱ्या लोकांची संख्या, याच्याबद्दल सरकारचा पण ग्रंथालय संचालनालयाचा डेटा आहे. आपल्याला सुद्धा सरकारची खूप मागे एक स्कीम गाव तिथे वाचनालय अशा प्रकारची होती, पण गाव तिथे वाचनालय स्कीम करायची तर वाचनालयांच्यासाठी एक छोटा तरी तुम्हाला मोकळा स्पेस ठेवावा लागतो. शांतपणे वेगवेगळ्या वयोगटातले लोक येऊन बसतील, वाचतील, पुस्तकांची देवघेव होईल हे पाहावं लागतं. कदाचित आता सरकारने बघा, मी भिलारला गेलो, भिलार हे पाचगणीच्या जवळचं गाव आहे आणि हे साधारणपणे लोक पर्यटनासाठी, हनीमूनसाठी म्हणून जाण्याचं डेस्टिनेशन आहे. तिथे आपल्या महान सरकारने पुस्तकांचं गाव केलेलं आहे. त्या पुस्तकांच्या गावाच्या परिसरात मी गेलो, म्हणजे तिथे एका घराच्या बाहेर कादंबरी असं लिहिलंय, तिथे 50 कादंबऱ्या ठेवल्या. दुसऱ्या घराच्या बाहेर नाटक असं लिहिलंय, तिथे 50 एक नाटकं ठेवलेली आहे. म्हणजे त्या पुस्तकाच्या गावासाठी, आणि ही कल्पना तेव्हा आपल्या शिक्षण मंत्र्यांना कुठून सुचली, तर लंडन मध्ये असं एक पुस्तकाचं गाव आहे. पण तुम्ही ज्या वेळेला काही कल्पना बिंडोकपणाने आयात करता, त्या कल्पना नीट कस्टमाइज करत नाही आणि आपल्या गरजा काय आहेत, आपल्या दृष्टीने उपयुक्तता काय आहे आणि आपल्या लोकांचा पिंड कसा आहे याचा विचार न करता तुम्ही केवळ त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग म्हणून पाहता, कारण तो इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे. पण तुम्ही 4 घरांमध्ये फक्त पुस्तकं टाकून दिली तर टाकून दिलेली पुस्तकं कोणी वाचत नाही. हे त्या भिलारचं झालंय. त्याच्यानंतर ह्यांनी मालभूमीमध्ये तो प्रयोग केला, तिथेही तीच बोंब आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचं सरकारचं काही काम असेल तर तिथे पुस्तकं एका गोडाऊन मधून दुसऱ्या गोडाऊन मध्ये जातात, एवढंच घडतं. वाचनालय म्हणजे पुस्तकांचं गोडाऊन नाही. अशा पद्धतीनं जर आपण पालघरमध्ये पाहू शकणार असू तर आता ग्रंथालय किती आहेत, आता गाव पातळीवर वाचनालय आहेत का, यशस्वी आहेत का, लोक काही त्याच्या मागे मदत करू शकतील का, असा विचार करून या पालघर जिल्ह्यामध्ये मराठी भाषेचा एक वावर ठेवण्याच्या दृष्टीनं पुढच्या एका शैक्षणिक वर्षामध्ये मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी आपल्याला एक 10 छोटी 100 किंवा 200 पुस्तकांची छोटेखानी वाचनालय, म्हणजे खूप अँबिशियस असं करायला नको. म्हणजे काय होईल, समजा मनसेला वाटलं की एका गावातलं वाचनालय आम्ही स्पॉन्सर करू, भाजपला वाटलं की एखाद्या गावचं वाचनालय आम्ही स्पॉन्सर करू, आणि असं होऊ शकेल की एखाद्या राजकीय पक्षाला स्वतःचं वाचनालय देताना स्वतःचा विचारही पेरावा असं वाटू शकतं. त्याबद्दल आत्ताच्या घडीला आपल्याला हरकत घेण्याचं कारण का नाहीये, कारण 100 पैकी 100 पुस्तकं कुठल्याही राजकीय पक्षाला स्वतःच्या विचारांची देता येतील अशी महाराष्ट्रात आजच्या घडीला कुठल्याही पक्षाची स्थिती नाही. त्यामुळे 100तली 90 पुस्तकं त्यांना बरीच द्यावी लागणार आहेत. अशी 10 वाचनालय आपल्याला पालघरमध्ये करता येतील का? तिसरं म्हणजे आपल्याकडे स्थलांतराचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या 3 जिल्ह्यांमध्ये रायगड, पालघर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. या बाबतीतला जो डेटा आहे
आहे तो आपल्याकडे जी डाव्या चळवळीतली मंडळी आहेत त्यांना असं वाटतं की येऊ दे लोकांना मोकळेपणानं महाराष्ट्रामध्ये, ते त्यांच्या राज्यामध्ये गरिबी सहन करतायत. प्रश्न असा आहे की घटना असं सांगते की घटनेच्या कलम 19 मध्ये सगळ्यांना कुठेही जाऊन राहण्याचं स्वातंत्र्य आहे. हे 49 साली घटनाकारांनी लिहिलं. जेव्हा घटनाकारांनी हे लिहिलं त्यावेळेला घटनाकारांना एखाद्या राज्यामधनं 5 कोटी लोक दुसऱ्या राज्यामध्ये जातील आणि त्या राज्यातल्या लोकसंख्येचा समतोल पूर्णतः विस्कळीत करून टाकतील, याची जर कल्पना असती तर घटनाकारांनी 19व्या कलमाला अनेक रिझर्वेशन ठेवली असती. त्यांनी नसतील ठेवली. आज जर तुमचं माझं घर जळताना आपल्याला जाणवत असेल तर घटनेमध्ये कलम 19 मध्ये अशा प्रकारच्या बदलाची मागणी आपण करतोय असं नाही. कर्नाटक करत, तमिळनाडू करतंय, पश्चिम बंगाल करतंय, केरळ करतंय. तर भारतातली राज्य का करत नाही? कारण त्यांच्याकडे फारसं कोणी जातच नाही. जिथे लोक जात आहेत, जिथे डेमोग्राफिक बॅलन्स बदलतो आहे तिथंच लोकांचा हा आक्षेप आहे आणि त्यामुळे या पातळीवर आपल्याला काही करता येईल का हा एक विचार आपण केला पाहिजे. मराठीकरण आणि महाराष्ट्र धर्माच्या राजकारणाचा, सांस्कृतिक कामाचा विचार करताना काय गोष्टी आपण करू शकू हे मी आपल्या समोर मांडलं. या जिल्ह्यामध्ये बोईसरमध्ये, पालघरमध्ये, सफाळ्यामध्ये, डहाणूमध्ये स्थानिक पातळीवर अगदी 5 माणसं जरी आपल्याला एकत्र येऊन महिन्यातनं एकदा भेटणारी मिळू शकली तरी सुद्धा मला वाटतं काम होऊ शकेल, कामाची सुरुवात होऊ शकेल. 100 माणसं, 200 माणसं, 500 माणसं आता सध्याच्या काळामध्ये विना मोटिवेशन आणि विना पैसा आपल्याकडे लोक येत नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 1-1.5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या. भल्या भल्या राजकीय पक्षांना सुद्धा काही अपवाद वगळता घरटी पैसे दिल्याशिवाय सभांना लोक बोलावता आलेले नाही. राजकीय पक्षांमध्ये लोकांना क्लिअर आहे की दैनंदिन एवढा फायदा आहे त्याच्यामुळे आपण तिथं जाऊ शकतो. भाषेच्या कामाच्या बाबतीत लोकांना टँजिबल आणि इनटँजिबल, दिसणारा आणि न दिसणारा, तात्कालिक आणि दीर्घकालीन असा फायदा लोकांना पटकन जाणवत नसल्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण हयात आहोत तोपर्यंत काही भाषेला होत. आणि लोक मग आपल्याला काय सांगतात, आपली अभिजात भाषा आहे, 2500 वर्ष जुनी आहे. मग लोक म्हणतात 2500 वर्ष जुनी असेल ना तर किमान 250 वर्ष तरी पुढे राहिलं आणि मग आपण काही 250 वर्ष जगत नाही. त्यामुळे जो काही प्रॉब्लेम होईल तो 250 वर्षाच्या नंतरच्या लोकांचा आहे, त्यांचे ते बघून घेत. पण हा प्रॉब्लेम 250 वर्षानंतरचा नाहीये, हा प्रॉब्लेम 25 वर्षाच्या नंतरचा. आणखी 25 वर्ष अशीच अत्यंत पूर्णतः निर्णायकी परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमधल्या मराठी माध्यमाच्या शाळा पूर्ण बंद पडतील अशी परिस्थिती आहे. वाचनालय जी काही राहिली आहे ती संपतील अशी परिस्थिती आहे आणि मराठी माणसांचे रोजगाराच्या ज्या काही मोजक्या जागा उरलेल्या आहेत तिथेही गायपट्ट्यातले लोक येऊन ते तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणायच्या ऐवजी भारत का बच्चा जय श्रीराम गायेगा हेच तुम्हाला दहीहंडीमध्ये ऐकवतील आणि आपल्याला वाटेल की बहुतेक प्राचीन काळापासून दहीहंडीत हेच गाणं म्हटलं जातं. म्हणजे मराठी माणसांचा तो सण आहे, धुळवड हा मराठी माणसांचा सण आहे, हेही विसरलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे भाषा संपेल, शाळा संपतील, संस्कृती संपण्याची शक्यता आहे आणि मराठी माणसांच्या वंचितीकरणाची प्रक्रिया अधिक दृढ होईल. यातून मार्ग काढायचा तर लोक एकत्र येण्याची गरज आहे. म्हणजे मी भाषणाला सुरुवात केली तेव्हापेक्षा आता थोडे लोक वाढलेत, म्हणजे 15 लोक वाढलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं की मंत्री लोक, मी सरकारमध्ये 2-2.5 वर्ष काम केले त्याच्यामुळे साधारणपणे मंत्री किंवा खासदार किंवा अशी मंडळी हॉलमध्ये कधी येतात, हॉल भरला आहे हे त्यांना कळतं तेव्हा येत. आपल्यासारखे असे जे कफुल्लक लोक आहेत ना ते आधी येऊन हॉलमध्ये बसतात आणि श्रोत्यांची वाट पाहतात. आपल्यामध्ये आणि सत्तेतल्या कुठल्याही पक्षाच्या लोकांमध्ये हाच फरक आहे की आपण आयोजक असतो, हॉलमध्ये पहिल्यांदा आपणच येतो, सगळ्यात शेवटी आपणच असतो. याच्या उलट राज्यकर्त्यांचा वर्ग, धनदांडग्यांचा वर्ग ते असे आहेत की श्रोते त्यांचंच ऐकायला थांबतात. तुम्ही शरद पवारांना बघा, साहित्य संमेलनात पवार साहेबांचं जेव्हा भाषण असतं ते असतात तेव्हा मांडव भरलेला असतो. तुम्ही चेक करा, पवार साहेबांच्या नंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण असतं बरेच वेळेला. आतापर्यंत असायचं, आता ती जागा फडणवीसांनी घेतलेली. पण पवार साहेबांचं भाषण झालं की त्यांच्या पक्षाच्या लोकांसहित 70% बॉब उठून जातो. मग फक्त मराठीचे प्राध्यापक, काही वर्तमानपत्रातले पत्रकार आणि ज्यांना आता उन्हात कुठे बाहेर जायचं असा प्रश्न पडलेला आहे तेवढेच लोक मांडवात उरतात. मी अमळनेरमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 40 लोकांच्या पुढे भाषण करताना पाहिलेलं आहे. मांडव 2 ते 3 हजार लोकांचा होता. त्यामुळे त्या मानाने आपली परिस्थिती खूपच चांगली आहे. आपल्या हॉलची परिस्थिती 81 लोकांची आहे आणि त्यामध्ये 35 ते 40 लोक आले म्हणजे आपले तुलनेनं बरे दिवस आहेत. असं आपण अच्छे नसले तरी बरे दिवस आहेत असं म्हणता येईल. की हे म्हणणं मी तुमच्या समोर मांडलं. त्यानंतर तुमची प्रश्नोत्तर झाल्यावर अण्णा समारोप करतील. जे काही तुमचे प्रश्न असतील, कामाशी जोडून कसं घेता येईल किंवा कसं
कसं जोडून घ्यावं याबद्दलचं काही म्हणणं असेल, काही पटलं नसेल, मोकळेपणानं सांगा. एक पुढची 15-20 मिनिटं, किती 15-20 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊ आणि मग पुढचं सूत्रसंचालकांकडे सोपं. की 27 फेब्रुवारी किंवा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मराठी लोकांनी आता हे जे महाराष्ट्र धर्माचे बॅचेस, आता हे बेसिकली आपल्याकडे शेतकरी संघटनेनं सुरू केले. शेतकरी संघटनेचा शरद जोशींपासून आता राजू शेट्टींपर्यंत सगळे लोक हा बॅच लावतात. इव्हन मला वाटतं कम्युनिस्टांमध्ये पण कार्ड होल्डर त्यांचा तसा बॅच लावतात. महाराष्ट्र सैनिक लावतात, महाराष्ट्र सैनिकही लावतात. भाजपवाले लावतात का कमळ, ते मोदी शेट पासून इथे सुरू झाले कमळाचं. ठीक, त्याच्यामध्ये निष्ठेपेक्षा सुद्धा ते इलेक्टोरल कॅम्पेनचा भाग आहे, पण ते ठीक आहे. कमळ जे लावतात त्यांनी लावायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण 27 फेब्रुवारी आणि 1 मेच्या दिवशी किंवा इतरही दिवशी, म्हणजे 21 नोव्हेंबरचा दिवस आहे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन एका अर्थाने सुरू झालं, हे करण्याबद्दल वैयक्तिक पातळीवर आपण आवाहन करावं, सामूहिक पातळीवर. पण मला त्यातला जो धोका दिसतो तो काय माहित, आपले लोक त्या दिवशी करतील पण त्याच दिवशी करतील. म्हणजे 27 फेब्रुवारीला तुम्ही बघितलं ना, खूप मराठी लोक लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी स्टेटस ठेवतात, पण त्याच्यानंतर मुलांना शाळेत प्रवेश घ्यायची वेळ आली की चर्चच्या फादरच्या मागे जाऊन तिथे रांगा लावायला लागतात, कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये जातात, तेव्हा त्यांना लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी लक्षात राहत. दुसरा प्रॉब्लेम आपल्या लोकांचं काय आहे की मराठी लोकांना एरवी सुद्धा प्रतीक आणि प्रतिमांमध्ये खूप रस आहे. म्हणजे तुम्ही बघा की धनदांडग्या मंडळींच्या एसयूव्हीच्या मागे शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे आणि जगदंब असं लिहिलेलं आहे. किंवा संभाजी महाराजांच्या सारखी दाढी वाढवलेले लोक तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात खूप दिसतात. त्यांचं वागणं आणि संभाजी महाराजांचं वागणं याच्यात काही साम्य नाही. त्यांचं वागणं तर संभाजी भिडेसारखं, पण तरी ते त्यांची दाढी संभाजी महाराजांच्या सारखी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न. वागणं शिवाजी महाराजांच्या सारखं नाही, वागणं काहीसं मोगलांसारखं आहे, पण गाडीच्या मागे शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे या प्रकारच्या प्रतीकांचा वापर करताना एक काळजी, प्रतीक करावीत, आणखी काही दिवसही करावं, त्याचं एक सामूहिक दृश्य मूल्य पण आहे. माध्यमांना पण असं वाटतं की या दिवशी मराठी लोकांनी काहीतरी एकत्रितपणानं केलंय, पण त्याच्या पलीकडे मराठी माणसांनी एकत्रितपणे पुस्तकं घेण्याचा दिवस आहे का? मराठी माणसांनी एकत्रितपणे मुलं आपली मराठी शाळेत घातली आहेत याच्याबद्दल सोशल मीडियावर टाकण्याचा दिवस आहे का? अशा प्रकारे मराठी माणसांच्या नव्या काही कंपन्या झाल्यात, नवे काही रोजगार निर्माण झाले, एक 500 लोकांना नव्या मराठी माणसांना रोजगार मिळालाय, याचं सेलिब्रेशन होणं ना हे जरा अधिक स्थायी आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणता तसं करू नये, पण आणि त्याचा खर्चही आहे. तुम्ही म्हणलं 50-60 कोटीचा खर्च आहे. आता अशा प्रकारचा खर्च करणारा सध्या देशात एकच पक्ष आहे, आणि ते काही हे करणार नाहीत, कारण त्यांना अखंड हिंदुस्थान तयार करायचं असल्यामुळे त्यांच्या लेखी मराठी साजरं करणं हे काही फार नाही. पण तुम्ही म्हणता ती कल्पना जशी पालघरमध्ये मी लोकांच्या समोर मांडली आहे, तशी मराठी अभ्यास केंद्राच्या इतरही ठिकाणी मी मांडली. तुम्ही जर म्हणलात ना की हा राज्यशास्त्राचा, मी राज्यशास्त्राचाच प्राध्यापक. खूप लोकांनी मला, विशेषतः मराठी शिक्षक प्राध्यापकांनी विचारलंय की तू कसा काय या कामामध्ये आहे, तर मी त्यांना कधी काही वेळेला मैत्री खात्यात असं म्हटलंय की तुम्ही ते करत नसल्यामुळे ते माझ्या अंगावर आलेलं आहे. जर मराठीच्या लोकांनी ते व्यवस्थित केलं असतं तर राज्यशास्त्राचा माणूस म्हणून मी माझ्या विषयाचं काम इतर काही करत राहिलो असतं. पण तो भाग सोडा, मला हे काम करण्यात आनंद वाटतो आणि त्या कामाला आकार देण्यामध्ये आम्हाला काही एक प्रमाणात यशही आलंय. संघ राज्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे मुद्दे मांडलेत, इंडिव्हिज्युअल राईट आणि ग्रुप राईट, वैयक्तिक अधिकार आणि सामूहिक अधिकार, या बाबतीमध्ये आपल्याकडच्या वकील मंडळींनी, विशेषतः सिव्हिलचं काम करणाऱ्या, केंद्र राज्य संबंधांच्या अंगाने विचार करणाऱ्या मंडळी, घटनेच्या कलम 19 मध्ये असलेलं देशात कुठेही जाऊन राहण्याचं आणि व्यापार उदीम करण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याला असणाऱ्या मर्यादा काय आहे आणि गेल्या 75 वर्षातला त्याबद्दलचा केस लॉ काय आहे याचा नीट अभ्यास करून जे लोक सतत आपल्या तोंडावर फेकतात की हे इथं येऊन आम्ही कशाला मराठी शिकायला पाहिजे, आम्ही नाही शिकलो कारण आमच्या सगळ्या समाजाची, आमच्या राज्याची भाषा वेगळी आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, अशा प्रकारचा थोतांड पसरवणाऱ्या लोकांच्या समोर आपल्याला अभ्यासू पद्धतीने गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जसं म्हणलात पुस्तिका करायला पाहिजे, तशी महाराष्ट्र धर्मावरची पुस्तिका आम्ही करतो आहोत. म्हणजे ती पुस्तिका मी लिहितो आहे. ती पुस्तिका कदाचित येत्या 4-1 महिन्यांच्या मध्ये पुस्तिका म्हणा, थोडा अधिक मोठ्या स्वरूपाचं ड्राफ्ट म्हणा, महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारणाबद्दलचा लोकांच्या समोर येईल. कदाचित सॉफ्ट कॉपी मध्ये अधिक लोकांच्या पर्यंत जाईल, पण ती पुस्तिका आम्ही आताच्या काळामध्ये करतो. तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला की मागच्या कार्यक्रमात जास्त लोक होते, आता कमी आहे, तर या कार्यक्रमाचं सगळं नियोजन जे आहे ते अण्णा असतील, शेजुळे असतील, ही मंडळी करत असल्यामुळे ते नंतर त्याचं उत्तर कार्यक्रमाच्या दरम्यानच, पण ते तुम्हाला झालेल्या बैठका, लोकांचा प्रतिसाद याच्याबद्दल बोलतील. पण समजा असं झालं असेल की मागच्या वेळेला काही लोकांच्या पर्यंत आमची टीम पोहोचू शकली असेल आणि ह्या वेळेला पोहोचली नसेल, तर ते सुद्धा रमाकांत पाटील सर असतील, इतर मंडळी असतील, ती या कार्यक्रमाच्या दरम्यानच तुमच्याशी बोलतील. पण मी टेक्निकली, म्हणजे मी आयोजक आहे पण आयोजक नाहीये, कारण मी इथं सांगण्यासाठी म्हणून आलोय. त्यामुळे याबद्दलचं उत्तर जे काही ते अण्णा किंवा शेजुळे तुम्हाला देतील. आणखी कुठला मुद्दा तुमचा राहिला? झालं एवढे मुद्दे. मुलांच्या हिंद काय झालं माहित आहे, ज्यांनी, एकच मिनिट, शेवटचा मुद्दा ज्यांनी आपल्या मुलांना
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले त्या शाळांमध्ये मराठीत बोलायला बंदीच, त्यामुळे तिथं मुलांना मराठी बोलायला बंदी आहे आणि इंग्रजी बोलायला कठीण जात. त्यामुळे हिंदी ही सोयीची भाषा आहे. त्यामुळे तिथे तमिळ असेल, उत्तर भारतीय असेल, मराठी असेल, हे हिंदीवर प्रेम आहे म्हणून हिंदीत बोलत नाहीये, मराठी बोलू दिलं जात नाहीये, इंग्रजी बोलणं कठीण जातंय. त्यामुळे संभाषण करणार कुठल्या भाषेत, म्हणून तुम्हाला दिसेल की कर्ता कर्म क्रियापद 3 वेगवेगळ्या भाषेमध्ये आहे. तुम्ही ती मुलं जी लिहितात मेसेजेस मध्ये, जी जेनझी म्हणून आपण म्हणतो ना आता, त्या जेनझीचे तुम्ही मेसेजेस बघा, त्यांचे मेसेजेस त्यांच्या मातृभाषेत नाहीये, त्यांच्या मेसेजेसची लिपी रोमन आहे. म्हणजे ते लिहिताना अर्ध मराठी, अर्ध हिंदी, अर्ध इंग्रजी लिहितात, पण त्याचं स्क्रिप्ट रोमन आहे, त्याचं स्क्रिप्ट देवनागरी नाहीये. हा धोका मी तुम्हाला का सांगतोय, पुढच्या पिढीमध्ये म्हणजे आता ज्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलंय त्यांची भाषा 2 पिढ्यांनी संपेल, लिपी एकाच पिढीत संपणार. कारण मुलं पुढच्या पिढीमध्येच रोमन स्क्रिप्ट मध्येच मराठी लिहायला लागतील, रोमन स्क्रिप्ट मध्येच इंग्रजी लिहायला लागतील. आणि ह्याच्यात मी तुम्हाला अजिबात अतिशयोक्ती सांगत नाही. तुमच्यापैकी ज्यांचा कोणाचा सिनेमा, नाटक, सिनेमा आणि मालिका यांच्या शूटिंगशी संबंधित असेल, तुम्ही स्टुडिओज मध्ये, मीरा रोड मध्ये जे स्टुडिओ आहेत कुणीही जाऊन बघा, अनेक नव्या पिढीतले मराठी आणि हिंदी कलावंत असे आहेत त्यांना मराठी देवनागरीत लिहिलेलं, हिंदी देवनागरीत लिहिलेलं वाचता येत नाही. त्यांच्यासाठी खास ते जे स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट रोमन मध्ये लिहिलं जातं, कारण त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या बॉम्बे स्कॉटिश किंवा सम शाळांमध्ये झालेलं असल्यामुळे त्यांना मराठी भाषेचा सोडा मराठी लिपीचा पण परिचय नाही. तुम्ही हे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या नव्या जनरेशन मधल्या मुलांचं बघा, ते सलग 10 वाक्य मराठीमध्ये. एखादा आदित्य ठाकरेचा अपवाद आहे आता, कारण तो 10 वर्ष इंटर्नशिप मध्ये गेली आहेत, 10 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन खाऊन त्याचं मराठी बरं झालंय. बाकीच्या सगळ्यांचं, पार्थ पवार पासून अमित ठाकरे पर्यंत सगळ्यांचं तुम्ही बघा, त्यांचं मराठी ऐकल्यानंतर तुम्ही नाही बोललात तरी चालेल असं तुम्हाला त्यांना सांगावं असं वाटतं. आणि याचं कारण त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमात, म्हणजे त्यांची चूक नाहीये. आता ते राजकारण करायचं त्यांना मराठी शिकावंच लागेल. पार्थ पवारने जेव्हा मावळमधनं लोकसभेची निवडणूक लढवली ना, तेव्हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग निवडणूक नाही, बापाच्या समोर भाषण करणं हा होत. कारण बापाला चांगलं मराठी येतं, आजोबांना चांगलं मराठी येतं आणि ह्याची मराठीची बोंब. त्यामुळे हे जे आहे ना, हे सगळीकडे घडतंय. त्यामुळे आता हे बंधन कसं आणणार मला सांगा. जर हिंदीत बोलू नका म्हणलं ना, तर शाळांमध्ये मुलांच्या तोंडाला चिकटपट्टीच लागेल. कारण मराठी, मग आग्रह काय धरला पाहिजे की मराठी महाराष्ट्रातल्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं कोणत्याही भाषिक समाजातली असतील त्यांना मराठीमधनं बोलायला अजिबात अडसर करता कामा नये. आणि जे अडसर करतील ते शिक्षक आणि त्या शाळा यांच्याकडे तुम्ही थोडं पाहिलं तर, तुम्हीच पहा असं नाही, तुमच्या बंधूंच्या पक्षाने पाहिलं तरी चालणार आहे. त्यांनी जरा त्यांच्या पद्धतीने, तुमचा परिणाम काय होतो, तुम्ही एक ठिकाणी पाहिलं की 10 ठिकाणचे लोक शहाणे होण्याची शक्यता आहे. इथे डहाणूमध्येच मला वाटतं तुमच्या लोकांनी, इथे या नॅशनल हायवेज अथॉरिटी वाल्या लोकांनी सांगून पण डहाणू असंच ठेवलं, तर ते तुमच्या लोकांनी योग्य केलंय. तसे खूप बोर्ड आहेत या जिल्ह्यामध्ये, एक एक करून तुमचा महिना तरी जाईल ते बोर्ड सगळे हलवण्यात. तर ते जरा तुम्ही प्रायोरिटीने, प्राधान्य क्रमावर घेऊन करावं असं मी तुम्हाला सुचवतो. मला वाटतं तुमच्या मुद्द्यांची उत्तरं मी सर बोला. हो हो, पालक मेळावा जो आहे ना, आम्ही महाराष्ट्रात आतापर्यंत 10 पालक संमेलनं घेतली. पालक संमेलन म्हणजे मेळावे तर खूप ठिकाणी घेतले, पण संमेलनं घेतली. शेवटचं पालक संमेलन आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शिरूरमध्ये घेतलं. पालघरमध्ये आम्ही खूपदा प्रयत्न केला होता अगोदर, पण ते थोडं जमलं नाही. पण आता खूप आम्हाला गरज अशी वाटते की या पालक संमेलनांमध्ये आम्ही 25 ते 35 या वयोगटातली मराठी शाळांमध्ये शिकून चांगलं करिअर करणारी जी मुलं आहेत त्यांच्या मुलाखती घेत. मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालणारे जे आई पालक आणि बाबा पालक आहेत त्यांच्या मुलाखती घेतो. आणि इतर ठिकाणी प्रयोगशील शाळा चालवणारे जे लोक आहेत त्यांच्या शाळांमध्ये मराठी शाळेमध्ये शिकलेली मुलं आणि इतर शाळांमधली मुलं यात काय फरक पडतो हे सांगणारे काही कार्यक्रम घेतो. पालघरमध्ये, बोईसरमध्ये, डहाणूमध्ये अशा प्रकारचे आधी मेळावे करून एक वर्षभराच्या अखेरीस समजा आपल्याला एखादं संमेलन करता आलं, जिथे 500-1000 लोक आपल्याला पालक बोलावता आले. साधारणपणे 2017ला आम्ही सुरुवात केली ते 2017 ते 25 पर्यंत दर पालक संमेलनाला 1000 ते 1500 पालकांची ऑन अँड ऍव्हरेज उपस्थिती 2 दिवसामध्ये खूप. मला असं वाटतं की हे आपल्याला करता येईल. आणि इथल्या काही महत्वाच्या ज्या शाळा आहेत ते साधारणपणे असं पालक संमेलन आम्ही शाळांच्या सोबतच घेतो. म्हणजे मराठी अभ्यास केंद्र फक्त घेत नाही, मराठी अभ्यास केंद्र, एक स्थानिक आयोजक शाळा आणि त्यांच्या बरोबरच्या इतर सह आयोजक शाळा असं मिळून यंदाच्या वर्षी अशा प्रकारचं पालक संमेलन आपल्याला इतरत्र करायचंच आहे. कोल्हापूरमध्ये कदाचित ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करायचं आहे, पण तशा प्रकारचं पालक संमेलन आपल्याला पालघरमध्ये पण घेता येईल आणि ते
घेऊया. तुम्ही ज्या म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पुस्तक पेटीचा जो उल्लेख केला तो एक चांगला प्रयोग, तसा पुस्तक पेटीचा जो उल्लेख केला तो एक चांगला प्रयोग आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय की गाव तिथं वाचनालयाच्या संबंधामध्ये सरकार काही मदत करू शकेल का त्या गावाला, या संबंधामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जे काही लिहायचं असेल ते मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आपण लिहू, तो काहीच प्रश्न नाही. मराठी अभ्यास केंद्र आणि इतर समविचारी संस्था ज्या काही जिल्ह्यातल्या आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने लिहू. तुम्ही जो काही मुद्दा सांगितला ना की पुस्तकं आहेत पण वाचली जाता येतच असं नाही, तर हा सगळीकडचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे शाळांमध्ये पण अनेक ठिकाणी पुस्तकं आहेत, कपाट बंद आहेत. म्हणजे मी अशा शाळेत शिकलो आहे की जिथे 20,000 पुस्तकं होती, पण आमच्याकडे ग्रंथपालच अशा होत्या की त्यांनी पुस्तक आणि मुलं यांच्यामधलं अंतर कायम ठेवलं. त्यांनी शक्यतो मुलांना पुस्तकांपर्यंत पोहोचू दिलं नाही. असं खूप ठिकाणी आहे. आणि त्यामुळे काय होतं की मुलांचा उत्साह असा काही आयुष्यभराचा नसतो. एक दोनदा ते मूल असं अपमानित झालं ना, एक दोनदा त्या मुलाच्या हातात पुस्तक नाही लागलं की मग पुस्तक म्हणजे मोबाईल नाहीये की मूल ते हातात आल्याशिवाय जगू देणार नाही आई बापांना, अशी परिस्थिती नाही मिळालं पुस्तक तर असं काही फरक पडेल असं नाहीये. त्यामुळे त्या दृष्टीनं काय वातावरण करता येईल गावांमध्ये घरांमध्ये हे आपण पाहूया. तुम्ही जे म्हणलात की वाढदिवसांच्या वेळेला पुस्तकं देता येतील, अशा प्रकारच्या गोष्टी रोटरी किंवा इतर क्लबवाले करतात. त्यांच्याकडे सुद्धा कुटुंबातल्या लोकांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासाठी काहीतरी देणग्या एखाद्या संस्थेला देणं असं ते करतात. कदाचित त्यापेक्षा सोपी गोष्ट एखादं पुस्तक देणं आहे. आणि आता तुम्हाला बुकगंगावरनं ऑनलाईन मागवता येतं, अमेझॉनवरनं मागवता येतं. म्हणजे खरं त्या शहरात त्या जिल्ह्यात स्वतःची काही पुस्तकांची दुकानं असायला पाहिजेत. आणि कदाचित एसटीचा डेपो असेल, रेल्वेचं स्टेशन असेल, त्या महत्वाच्या जागा आहे. हे मला वाटतं महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला का त्याच्या अगोदरच्या कुठल्या तरी सरकारच्या दरम्यान एसटी स्टँड मधल्या मोकळ्या जागांचा वापर किंवा काही मोकळ्या गाड्यांचा वापर हा पुस्तकांच्या दुकानासाठी केला पाहिजे, अशा प्रकारची चर्चा झाली होती. आणि एसटीच्या सोबत जर अशा पद्धतीने लोकांनी केलं तर कदाचित खूप मोठं अशा प्रकारचं क्राऊड जे पुस्तकं घेण्यासाठी आलेलं नाहीये, प्रवासासाठी आलंय, पण जाता जाता त्यांच्या नजरेला पुस्तकं पडल्यामुळे 10तली 2 पुस्तकं त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर हे गावात करता येईल का आणि एखाद्या एसटी स्टँड पासून सुरुवात करता येईल का मला माहित नाही. याचं प्रत्यक्षातलं लॉजिस्टिक्स काय आहे, त्याच्यात इतर अडचणी काय आहेत त्याचाही आपण विचार केला पाहिजे. पण गेल्या 20-25-20 वर्षामध्ये विशेषतः वाचन शून्य अशा प्रकारच्या 2 पिढ्या आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे मुलं वाचत नाहीत असा प्रश्न नाहीये, आईबाप पण वाचत, आईबाप शिक्षक असले तरी वाचत नाहीत, आईबाप प्राध्यापक असले तरी वाचत नाहीत, आईबाप पत्रकार असले तरी वाचत नाहीत. त्यामुळे हा जो ज्यांनी वाचलंच पाहिजे असा वर्ग आहे तोच वाचत नसेल तर बाकीच्या ज्या लोकांनी नाही वाचलं तरी समाजात काही फरक पडत नाही, ते का वाचतील. म्हणून मग आपल्याला एखाद दुसरंच उदाहरण सापडतं बघा की पवार साहेबांच्या हातात पुस्तक दिसतंय, राज ठाकरे तुम्हाला पुस्तकांच्या दुकानामध्ये गेलेले दिसतात, पुस्तकं खरेदी करताना दिसतात. अदरवाईज तुम्हाला आपल्या राजकीय वर्गामध्ये सुद्धा किंवा प्रशासनामध्ये सुद्धा पुस्तकाच्या दुकानात जाऊन पुस्तकं चालताय, पुस्तकं खरेदी केली आहेत किंवा साहित्य संमेलनामध्ये जाऊन 5-50 पुस्तकं घेतली आहेत असे तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री असे तुम्हाला अपवादाने दिसत. याचं कारण त्याच्यात काही इम्प्रेशन पडत नाही लोकांना. त्यामुळे आपल्याकडचा जो शहाणा वर्ग आहे त्या मंडळींनी जर त्यांच्यापासून सुरुवात केली, आणि मी तुम्हाला म्हणतो जास्त नाही, वर्षाला तुम्हाला 5,000 रुपयांची पुस्तकं देणं अशक्य नाही. 500 रुपयाचं एक पुस्तक साधारणपणे मराठीत खरं तर 2 पुस्तकं येतात 500 रुपयाची छोटेखानी तुम्ही म्हणलीत तर. म्हणजे तुमची वर्षाला तुमची 20 पुस्तकं छोटेखानी होतात. असू द्या 20 पुस्तकं होतात. तर एवढी पुस्तकं, खरं 20 पुस्तकं म्हणजे जास्त गोष्ट नाहीये. वाचणाऱ्या माणसांना, रमाकांत पाटील सर सांगतील, वाचणाऱ्या माणसाला तो जर आधाशी असेल तर महिन्याला 8-10 पुस्तकं लागतात. म्हणजे भूक फक्त खाण्याचीच लागते असं नाही किंवा पैशाचीच लागते असं नाही, वाचनाची पण लागते. पण मराठी समाजात त्याचं दुर्भिक्ष आहे. त्या दृष्टीनं तुम्ही म्हणताय, तुम्ही दोघांनी जे सुचवलं, मी तुम्हाला एक असं माझ्या बाजूने सुचवतो की अशा प्रकारचा एक वाचन करू इच्छिणाऱ्या आणि वाचनालय सुरू करू इच्छिणाऱ्यांचा एक छोटासा गट आपण पालघर मधल्याच लोकांचा तयार केला तर कदाचित अख्ख्या पालघरमध्ये नाही पण 2 गावात 4 गावात आपल्याला प्रायोगिक स्तरावर कोणाची तरी मदत घेऊन असं गाव पातळीवरचं वाचनालय करता येईल का हे आपण पाहूया. तुम्ही जे दोघांनी जे सांगितलं ना, आपण पालक मेळावे आणि शिक्षकांशी संवाद आणि वैयक्तिक पालकांशी संवाद या 3ही गोष्टी काही एकमेकांच्या विरोधातल्या नाहीये. या 3ही गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यावर सोबत करता येणं शक्य आहे. तुम्ही जे सांगितलं तसं दत्तात्रय वारे गुरुजी ते आमच्या शिरूरच्या पालक संमेलनाचं उद्घाटक होते आणि त्यांनी वाबळेवाडीची शाळा अत्यंत चांगली केली आणि आता जालिंदर नगरची दुसरी शाळा ते आता करताय.
आता हे सगळं करण्याच्या दरम्यान जिल्हा परिषदेतल्याच लोकांनी त्यांच्यावर खूप आरोप केले, त्यांना सस्पेंड केलं, मध्ये खूप काळ त्यांचा मनस्तापामध्ये गेला. आता त्यांचं जे काम आहे त्या प्रकारच्या कामातला एक प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घ्या, त्यांना 1-2 शाळा बऱ्या करायला साधारणपणे 14 वर्षांचा काळ लागलेला आहे एका माणसाला. लोकवर्गणीतनं केलंय, गावातल्या माणसांनी केलंय, मुलं वाढली, हे सगळं बरोबर आहे. पण एक माणूस ज्या वेळेला एखादी गोष्ट करतो ना, त्यावेळेला होणाऱ्या बदलाचा जो वेग आहे तो कमी राहतो. तुम्ही 2 चांगल्या शाळा केल्या 14 वर्षात, त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने 30,000 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी दिली. म्हणजे आपण एक छोटी फट बुजवतोय, तर तिकडे सरकार मोठं भगदाड पाडत आहे. त्यामुळे तुम्हाला 14 वर्षामध्ये 1400 शाळा बऱ्या करण्याची गरज आहे. त्यामुळे वारे गुरुजींचा प्रयोग ते त्यांच्या पातळीवर करत राहतात. तुम्ही जे मला सांगितलं सर, तसं मी आता कोल्हापुरात करतोय. कोल्हापुरातल्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आता परवा 4 तारखेला आमच्या झालेल्या कार्यक्रमात सांगितलं की त्यांच्याकडे क्रिएटिव्ह टीचर्स फोरम नावाचा फोरम आहे. जसा भाऊ चास्कर, सुजाता पाटील यांचा एक ऍक्टिव्ह टीचर्स फोरम असा एक फोरम आहे. कोल्हापुरातल्या शिक्षकांचा एक क्रिएटिव्ह टीचर्स फोरम आहे. त्या फोरमचे आणि जिल्हा परिषदेचे आणि महानगरपालिकेचे असे 50 शिक्षक मराठी अभ्यास केंद्राच्या कोल्हापुरातल्या कामात सहभागी झाले आहेत. त्यांची एक ऑनलाईन बैठक येत्या आठवडाभरात होईल आणि 2 महिन्यामध्ये इथल्या 250 मुख्याध्यापकांची एक दिवसभराची ऑनलाईन नाही, प्रत्यक्ष त्यांच्या सोबतच्या कामाची एक परिषद आम्ही घेतो. म्हणजे जे कोल्हापुरात करतोय आपण, तेच आपल्याला पालघरमध्ये पण करता येणं शक्य आहे. म्हणजे पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, पालघरच्या खाजगी अनुदानित शाळा, पालघर मधल्या स्वयंअर्थसहाय्यित मराठी शाळा, या सगळ्या लोकांना सोबत घेऊन करता येईल. तुमचा जो मुद्दा आहे ना सर, शाळांना सोबत घेऊन फायदा होईल की नाही, तर शाळांमध्ये आता जिथे परप्रांतीयांची मुलं आली आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अलिबागमध्ये, अलिबाग जवळ कुरुळ नावाच्या गावात सुजाता पाटलांची प्रयोगशील मराठी शाळा आहे. त्यातली 60% मुलं उत्तर भारतीय आणि पूर्व भारतीयांची आहे. कारण अलिबागच्या परिसरात बड्या लोकांची फार्म हाऊसेस आहेत. तिथे काम करायला आलेला सगळा मजूर उत्तर भारतीय आहे. मग त्या उत्तर भारतीय मजुराला परवडणारी बरी शाळा हीच आहे, म्हणून त्या शाळेत ती मुलं जातात. आता ही जी मुलं आहेत ती मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये येत असतात आणि शिकत असतील तर त्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे रिक्षावाल्यांना जसं आपल्याला नंतर 50 वर्षाचे झालात तरी आम्ही तुम्हाला 4 महिन्यानंतर इंग्लिश मराठी शिकवतो, पण शिका आणि आमच्याशी बोला असं विनंती करावी लागते, तशी ह्या पोरांना करावी लागणार नाही, कारण ते मराठी शिकतील. एक दुसरं, ज्यांनी मुळामध्ये या शाळांमध्ये यायला पाहिजे ती मराठी लोकांची मुलं नाहीच येत आहेत आत्ताच्या घरी. म्हणजे मराठी लोकांना कुठेतरी आपण हे पण जाणवून दिलं पाहिजे की ज्या शाळांमध्ये खरं तर तुमचीच मुलं जायला पाहिजे प्राधान्यानं, त्या शाळा जर आता काही ठिकाणी पालघरमध्ये, रायगडमध्ये काही ठिकाणी जर परप्रांतीयांनी आपली मुलं त्या शाळांमधनं काढून घेतली तर इतर मराठी शाळांप्रमाणे ह्या शाळा बंद होण्याची शक्यता आहे. तर जर आता ते लोक आले, राहणार आहेत आणि त्यांच्या उलट्या स्थलांतराची काय शक्यता आहे ते आपल्याला माहिती नाही. अशा परिस्थितीत काही ठिकाणी परप्रांतीयांची मुलं जरी मराठी शाळेमध्ये शिकत असली तरी सुद्धा शाळांच्या बरोबर काम करणं शक्य आहे, आवश्यक आहे आणि भागही आहे. कारण आपल्याला दुसरा आत्ताच्या घडीला सायनमध्ये, धारावीमध्ये अशा काही मराठी शाळा आहेत की जिथे तमिळ मुलं मराठी शाळेत आहे, ओडिया मुलं मराठी शाळेत आहे आणि मराठी लोकांची मुलं कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये. आता आपल्या लोकांचं गेल्या 30-40 वर्षात सगळं गंडलेलं आहे, त्याला तुम्ही काय करणार? म्हणजे आणखी 20 वर्षांनी म्हणजे असं होऊ नये, पण परप्रांतीयांनाच मराठी जगवावी लागण्याची शक्यता आहे. आपल्या लोकांचं ज्या दिशेने चाललंय ना आपली वाटचाल, म्हणजे हे सगळं आपण एक 40-50 जणांच्या गटात बोलतो, आपले भाऊ फुरफुरतात, आपण आपला इतिहास वगैरे सांगतो, पण आपल्या शाळा राहिल्या नाही तर आपली भाषा राहणार नाही आणि भाषा राहिली नाही तर आपण आडनावाचे मराठी लोक राहू. असे खूप लोक आता मुंबईत आणि महाराष्ट्रात आहेत ज्यांच्या घरात चुकूनही मराठी बोललं जात नाही, कारण येतच नाही बोलायला. त्यामुळे फक्त परप्रांतीयांवरच शाळा चालवल्यात हे बरोबर आहे का? तर नाही बरोबर आहे. पण मराठी लोक घालत नसतील आपल्या शाळांना आणि ही मुलं शिकत असतील तर आत्ताच्या घडीला आपदधर्म म्हणून त्यांना सोबत घेण्याशिवाय काही पर्याय. तुम्ही जे सांगितलं ना त्या मारहाणीचा किंवा फलक तोडण्याचा मुद्दा जो आहे, ज्यावेळेला राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात पहिल्यांदा आंदोलन केलं, म्हणजे कल्याणमध्ये झालं किंवा इथे टॅक्सीवाल्यांच्या विरोधात झालं, ते सुद्धा तुम्ही आंदोलन बघा. प्रत्यक्षात राजकीय पक्षाच्या लोकांनी हिंसक व्हावं की नाही हा एक वेगळ्या वादाचा मुद्दा, त्याच्यात आता मी जात. पण आज तक पासून सगळे जे हिंदी चॅनलवाले आहेत त्यांनी त्या 1 किंवा 2 घटना इतक्या 1000 वेळा दाखवल्या की त्यामुळे उत्तर भारतातल्या लोक, आणि हे अब्राहम मॅस्लो नाव, काय त्याचं नाव मी विसरलो, ते म्हणतो, तो असं म्हणलाय की मीडियम इज द मेसेज. त्यामुळे तुम्ही माध्यमामधनं तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते तुम्ही सांगू शकता. उत्तर भारतीय जे हिंदी चॅनल आहेत त्यांनी असं चित्र निर्माण केलं की महाराष्ट्रात एकही गल्लीबोळ असं नाहीये की जिथे मनसेचे लोक युपी बिहारच्या लोकांना मारत नाही. आता हे जे चित्र आहे हे चित्र निर्माण करण्यामुळे या चॅनलवाल्यांचा फक्त नैतिक फायदा झाला नाही, आर्थिक फायदा झाला. इंडिया टुडे हा तो ग्रुप आहे, इंडिया टुडे, आज तक हा तो जो ग्रुप आहे त्यांची
एक जाहिरात 2010-15 साली मला वाटतं मी पाहिली आहे. त्या जाहिरातीत त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की आमचा हायएस्ट टीआरपी कधी होता, राज ठाकरे यांचं उत्तर भारतीय विरोधी आंदोलन होतं त्या काळामध्ये. म्हणजे मराठी चॅनलवाल्यांचा पण टीआरपी जास्त होता, कारण ते राज ठाकरेंची बाजू दाखवत होते. पण आपल्याला काय वाटतं की तेवढ्याच लोकांचा फायदा आहे. म्हणजे उत्तर भारतीयांच्या चॅनलचा उत्तर भारतीय एका माणसाला मारहाण झाली हे 1000 वेळा दाखवण्यामध्ये सुद्धा पॉलिटिकल फायदा आहे, पण धंद्याचा पण फायदा आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की हे जे आहे ना, हे गणित आपल्याकडे शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक पुरेसे एक्सपोज करत नाही. आपल्या लोकांना आनंद काय वाटतो, नाही मारलं आम्ही 1000 लोकांना. अरे पण तुम्ही नाही मारलंय, तुम्ही 4च लोकांना मारलं असेल तर 4च लोकांना मारलं एवढंच म्हणा. कारण तुम्ही 1000 लोकांना मारले असं म्हणलात ना, तर आता जे सरकारमध्ये बसले ते तुम्हाला तुरुंगातनं बाहेरच पडून देणार नाही, की ते माफी आहे. त्यामुळे तुम्ही जर 4 लोकांना मारलं असेल आणि समजा नसेल मारलं तर नसेल मारलं म्हणा, नुसता दमच दिलाय. काही वेळेला दम देणं सुद्धा पुरेसे राहत. तर दुकानांच्या पाट्यांपासून सगळ्या बाबतीत तुम्ही जे म्हणताय ना, राजकीय कार्यकर्त्याला कोर्टाच्या मॅटरमध्ये अडकवणं हे सत्तेत असणाऱ्या लोकांचं एक प्राथमिक त्यांची कार्यपद्धतीचा भाग. आणि आता तुम्ही तुम्ही खूप भाग्यवान लोक आहात, तुम्ही 8 दिवसात बाहेर आलात. तुम्ही जर मुसलमान असतात ना, बाहेर आला नसता. तुम्ही शर्जील उस्मानला बघा, तुम्ही उमर खालिदला बघा, त्यांनी नुसत्या अमुक घोषणा दिल्या आहेत असं म्हणून गेली 6-7 वर्ष तो 30 वर्षाचा मुलगा जेलमध्ये आहे. आजच गडलिंग नावाचा डाव्या चळवळीतला कार्यकर्ता वकील आहे, ज्याने भीमा कोरेगावच्या प्रकरणातल्या आरोपी समजल्या जाणाऱ्या लोकांच्या केसेस लढल्या, तो 8 वर्ष जेलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही कितके दिवस तुरुंगात राहावं असं मला सुचवायचं नाही, पण संजय राऊत सारख्या माणसाला सुद्धा 100 दिवस यांनी आत बसवलंय. आणि अशा ठिकाणी आत्ताच्या घडीला ना, राजकीय कार्यकर्त्यांना विशेषतः जे हिंदुत्वाच्या विरोधी सांस्कृतिक राजकारण करू पाहतील त्यांचं तोंड बंद करण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग त्यांच्याकडे कार्यकर्त्यांना धाक दाखवणं हाच. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये तुम्ही मराठी समाजाचं काय आहे की मराठी समाजाला मनसेनं किंवा शिवसेनेनं त्यांच्या वतीने मारामारी केलेली हवी आहे, पण या लोकांच्या मारामारीने आपली बदनामी होते, कारण आपण शांतता प्रिय आहोत असं लेवल पण लावून घ्यायला हवंय. हा मराठी लोकांचा कल्चरल प्रॉब्लेम, मराठी लोकांची स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. म्हणजे शिवाजी महाराजांवर आपलं प्रेम आहे, अफजल खानाचा त्यांनी कोथळा काढला ह्याच्याबद्दल आनंद आहे, पण आपण दुसऱ्या कोणाला सुई जरी टोचली तरी आपल्याला वाटतं की हे घडायला नको. मग शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी काय करायला पाहिजे होतं असं वाटतं मला? डायलॉग, डिबेट, डिस्कशन, चर्चा करून तुमचं वागणं बरं नाहीये, तुम्ही परत गेलं पाहिजे, तुमच्या तब्येती काळजी घ्या असं म्हणायला पाहिजे होतं का? त्याला तिथं मारणंच गरजेचं आहे ना. मध्ययुगीन काळात ते आवश्यक होतं. लोकशाही पूर्व व्यवस्थेत काही गोष्टी आवश्यक होत्या. लोकशाहीमध्ये आता त्या गोष्टींची गरज नसेल तर काही वेळेला तुम्हाला कायद्याच्या राज्याच्या यंत्रणेचा वापर करून लोकांना जेरीला आणतायत. तुम्ही जे उदाहरण सांगितलं 4 ठिकाणी त्या पाट्या काढून टाकल्यात, आता तुम्ही पवार साहेबांचं उदाहरण सांगितलं. खरं तर ही पवार साहेबांच्या पक्षाची जबाबदारी आहे. मनसेची स्थापना कधी झाली आहे? 2006 साली. साहेब कधीपासून राजकारण आहे? 66 पासून. गुजरातांनी कधीपासून इथल्या जागा घ्यायला सुरुवात केली आहे? 75 पासून घ्यायला सुरुवात. म्हणजे काँग्रेसला हे कळत नव्हतं का? काँग्रेसला कळत होतं ना, पण काँग्रेसचे लोक गुजर मारवाड्यांचे भागीदार आहे. जसे आता सेनेचे पण काही लोक आहेत, तुमच्याही पक्षाचे असतील, मला माहित नाही, तुमच्याही पक्षाचे असतील, भाजपचे तर आहेतच, भाजप तर त्यांचाच पक्ष आहे. त्यामुळे आपले लोक त्यांचे कमिशन एजंट म्हणून काम करतात, आपले लोक त्यांचे पार्टनर किंवा स्लिपिंग पार्टनर म्हणून काम करतात, बेनामी मालमत्ता आणि बेनामी पैसा वळवायचं साधन म्हणून काम करतात. नाहीतर तुम्ही मला सांगा, आशर नावाचा माणूस ठाण्यात एवढा मोठा झाला असता का? लोढा मुंबईत एवढा झाला असता का? आपल्या लोकांचा पैसा एखाद्या ठिकाणी मॅनेज करण्याची यंत्रणा गुजर मारवाड्यांकडे खूप आहे, म्हणून यांची ताकद प्रचंड वाढली आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तुमच्या पक्षाला चालणार असेल, तुम्हाला लोकांना चालणार असेल तर मी तुमच्या कार्यक्रमात येईन. मी मनसेच्या कार्यक्रमात गेलोय, मी सेनेच्या कार्यक्रमात गेलोय, पण तुमचे सगळेच लोक मला मित्र मानतात असं नाही. याचं कारण काही वेळेला मी तुमच्या साहेबांवर टीका केलेली आहे. त्यामुळे ते टीका केली की तुमचे काही लोक तेच धरून बसतात की मग तुम्ही आमच्या साहेबांबद्दल कसं बोलता. मी हे बोललेलो आहे की मुसलमानांच्या मशिदीवरचे भोंगे आणि हनुमान चालीस हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गणलेला कार्यक्रम होता. तुम्ही तो घ्यायलाच नको, तुम्ही महाराष्ट्र धर्माची भूमिका सोडायलाच नको, पण मध्येच तुम्हाला वाटलं की अरे आपण हिंदू हृदय सम्राट आहोत. तुम्ही एकच हिंदू हृदय सम्राट होतो आणि ते आता नाहीये. तुमच्या नादामुळे तो दिल्लीतला जो गुजराती माफिया आहे तो पण स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणतो. त्याच्यापेक्षा तुम्ही कितीही तुम्ही प्रयत्न करा, दोन्ही सेनांना भय्ये मतदान करणार नाही, दोन्ही सेनांना गुजर मारवाडी मतदान करणार नाही. त्यांना त्यांची वोट बँक मिळाली आहे, त्यांचा मालक मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही कशाला जीव जाळता त्यांच्यासाठी? मराठी लोकच जर तुमचे मतदार आहेत, तुम्ही केवळ
त्यांचंच बघायला पाहिजे, मग कदाचित जरा जास्त बरं होईल असं वाटतं. सर, तुम्ही जो मुद्दा मांडला की सर्व शाखांमध्ये सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीचं करणं, शाळांच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेक कायदे केले, अनेक शासन निर्णय काढले. आता ते करताना त्याच्यात काय झालंय की अनेक ठिकाणी अमराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, कॉन्व्हेंटच्या असतील, सीबीएसईच्या इतर बोर्डांच्या असतील, ते काय करतात, सरकारच्या कुठल्याही कल्पनेला नाही म्हणत नाही. हे लबाड लोक काय आहे आणि त्याच्यात काय आहे की शिक्षण विभागातल्या अनेक मंडळींचे हात यांच्या बाबतीत 2 कारणांनी दगडाखाली आहेत. एक तर अशा शाळांच्या मान्यतेसाठी काय प्रकारचे आर्थिक व्यवहार होतात तुम्हाला माहिती आहे. मंत्रालयापासून जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या गटापर्यंत त्या अनेक प्रकारचे व्यवहार होतात, त्यामुळे लोकांचे हात दगडाखाली असतात. दुसरं म्हणजे या शाळांमध्ये आपल्या संपर्कातल्या लोकांना प्रवेश मिळावेत म्हणून लोक चिठ्ठ्या देतात. ज्या शाळांमध्ये तुम्ही स्वतः चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्या शाळेत मराठीची सक्ती करा नाही तर बघू असं म्हणणं तुम्हाला फार जड जातं, शिक्षण खात्यात तुम्ही असलात तरी. आणि त्यामुळे हे लोक काय करतात, 1ली ते 10वी सलग सगळ्या इयत्ता मराठी न ठेवता 1ली ते 4थी ठेवू, 5वी ते 7वी ठेवू, 8वी 9वीला ठेवू, काही वर्ष मार्क, काही वर्ष फक्त श्रेणी, काही वर्ष मार्कलिस्ट मध्ये ते मार्क काउंट होणार नाही. विशेषतः 10वीला मुलांचे ते मार्क गुणपत्रिकेत धरले जाऊ नयेत याच्या बाबतीमध्ये अमराठी माध्यमाच्या शाळा खूप आग्रही आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे मराठीमुळे या मुलांचा स्कोर कमी होतो आणि मग त्या मुलांना 11वी 12वी नंतर ज्या प्रकारच्या संधी मिळतात त्याच्या संबंधामध्ये प्रॉब्लेम होतो. आता मुळात सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हत्या. त्या फक्त जे ट्रान्सफर होणारे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे सीबीएसई कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच्या शाळा होत्या. आणि त्यामुळे उत्तर भारतात ह्या शाळा इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या आहेत, पंजाबमध्ये या शाळा पंजाबी माध्यमाच्या आहेत, पण महाराष्ट्रातली एकही सीबीएसई आयसीएसई बोर्डाची शाळा मराठी माध्यमाची नाही. म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांपुढे आणि नागरिकांच्या पुढे सुद्धा हा एक कार्यक्रम आहे. आम्ही महापालिकेच्या लोकांशी पण बोल की तुम्ही सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या तर मराठी का नाही केल्या, तर महापालिकेच्या उपायुक्त असं म्हणाल्या की आम्ही बोललो सीबीएसईला, त्यांनी आमचं ऐकलं नाही. महापालिकेचं बजेट 30,000 कोटींचं आहे. 30,000 कोटी ज्या महापालिकेचं बजेट आहे त्यांनी सीबीएसईला जर दम दिला की नाही तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या तर तुम्हाला एकही प्लॉट मिळणार नाही, कशा सीबीएसई तुमचं ऐकणार नाही. पण सरकारची किंवा महापालिकेची विचारण्याची पद्धतच इतकी मऊ आहे की सीबीएसईला वाटतं ह्यांनी नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून विचारलंय, हे काही या बाबतीमध्ये सिरियस नाहीये. त्यामुळे आत्ताच्या घडीला अमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी आहे का नाही हे पाहण्यासाठी खूप प्रयत्न का केले पाहिजे, कारण तेवढ्या मराठी मुलांना रोजगार मिळणार आहे. आत्ताच तुमच्यापैकी जे कोणी बीएड डीएड झालेले आधी एकेकाळचे लोक असतील, आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात बीएड डीएड होऊन बेकार असलेल्या लोकांची संख्या 5 ते 7 लाख आहे. हे संबंध महाराष्ट्रभर पसरलेले लोक आहेत. त्यामुळे अमराठी शाळांमध्ये मराठी सक्तीचं झालं तर यातल्या किमान एक 5-25 हजार लोकांना महाराष्ट्रभरामध्ये रोजगार मिळू शकेल. त्यामुळे रोजगाराच्या अंगाने पण मराठी सक्तीचा विचार केला पाहिजे. तुम्ही जे कॉलेजचं म्हणालात सर की कॉलेजेसमध्ये ते केलं पाहिजे, तर साधारणपणे 85 ते 90 85 पर्यंत, त्याच्या थोडं आधी कॉमर्सला आणि सायन्सला सुद्धा मराठी साहित्याचा विषय होता. पण एक टप्पा कधीतरी असा आला की लोकांना असं वाटलं कॉमर्समध्ये मराठी का शिकायचं. याचं कारण सर मराठीच्या तेव्हाच्या अभ्यासक्रमात पण आहे. तुम्ही कॉमर्सच्या लोकांना पानिपताची बखर शिकवून काही उपयोग नाही, भाऊसाहेबाची बखर शिकवून काही उपयोगाचं नाही. तुम्ही कॉमर्सच्या लोकांना कॉमर्समध्ये उपयोगी पडेल असंच मराठी शिकवलं पाहिजे. तुम्ही सायन्सच्या लोकांना, इंजिनिअरिंगच्या लोकांना त्या विषयातली परिभाषा शिकवली पाहिजे. पण आपण काय केलं अनेक वर्ष, मराठी साहित्याच्या प्राध्यापकांची ही विशेष चूक आहे की त्यांनी अत्यंत कठीण अशा कथा, कविता, कादंबऱ्या अशा प्रकारचं लेखन इतरही विद्याशाखांमधल्या लोकांना अनिवार्य केल्यामुळे इथला एक रेटा वाढला की काही करा पण आम्हाला मराठी साहित्य शिकायचं नाही. आपल्याला त्यांना मराठी साहित्य नाही शिकवायचंय, आपल्याला त्यांना मराठी भाषा आणि मग साहित्य शिकवायचंय. या क्रमाने जर अभ्यासक्रमाची फेररचना झाली जी व्हायला पाहिजे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ते शक्य आहे, 2 क्रेडिटचा पेपर घेणं, 4 क्रेडिटचा पेपर घेणं, ओपन इलेक्टिव्ह घेणं, अशा पद्धतीनं ते शक्य आहे, तर या पद्धतीचा पाठपुरावा करता येईल. तिसरं जर तुम्ही म्हणलात सर की अमराठी लोकांच्या खूप शाळा कॉलेज विशेषतः निघतायत, याचं कारण ते कॉलेज निघालं की लगेच मायनॉरिटी होतं. म्हणजे ते भाषिक अल्पसंख्याकांचं होतं आणि तुम्ही उत्तर भारतीय मुसलमान असाल, दक्षिणेतले ख्रिश्चन असाल तर धार्मिक मायनॉरिटी मध्ये तुम्हाला मिळतं. आणि अल्पसंख्याक कॉलेज काढणं याच्यासारखा महाराष्ट्रातला सर्वात कमावता धंदा नाही. कारण अल्पसंख्याक कॉलेज काढल्यामुळे तुम्हाला आरक्षणाचं बंधन तुमच्यावर राहत नाही, पण तुमच्या भाषेचे लोक, तुमच्या धर्माचे लोक तुम्हाला वाटेल त्या प्रमाणात तुमच्या संस्थेमध्ये घेता येतात. आणि तिथं विशेषतः तुम्ही गेल्या 10 वर्षात कॉलेज जर काढलं असेल तर तुम्हाला बहुतांश सगळ्या
जागा या संस्थेलाच कॉन्ट्रॅक्च्युअल पातळीवर भरता येतात. सरकारची किमान बंधनं राहतात. या कॉलेजेसमध्ये तुम्ही जाऊन बघा, त्या कॉलेजेसमध्ये आत्ताच नोकरीला घेण्याचा दर 20 ते 25 लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या नेमणुकीचा दर सध्या 1 कोटी ते 1.5 कोटी आहे. हे सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे आपण बघत नाही. सहाय्यक प्राध्यापकाचा दर खानदेशात 90 लाख आहे, मराठवाड्यात 1 ते 1.5 कोटीचा आहे. आणि हे तुम्ही हे कपोलकल्पित कथा, अतिशयोक्ती नाही. मला नोकरी पाहिजे असेल आणि समजा अण्णांची संस्था आहे तर तेच मला 1 कोटी रुपयांची व्यवस्था करून देतात. मला काही करावं लागत नाही. त्यांची सोसायटी मला 1 कोटीचं लोन देते आणि माझ्या पगारातनं पुढची 15 वर्ष सोसायटीला हप्ता जातो. अत्यंत सिमलेस अशी करप्शनची व्यवस्था आहे आपल्याकडे. इतकी म्हणजे परफेक्ट करप्शनची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये काही घोळ नाही, ग्लिचेस नाहीये टेक्निकल, पण त्याच्यामध्ये काही. तर अशी परिस्थिती आहे आणि याचे सर्वाधिक लाभार्थी आपल्याकडे उत्तर भारतीय, गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय मुसलमान आणि चर्चच्या संस्था, हे सगळे अनेक ठिकाणी आहेत. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मराठी लोकांनी पैसे गुंतवले पाहिजेत. पण मराठी लोक पैसे गुंतवतात कशात? सोने चांदीत गुंतवतायत का? आपल्याला माहित नाही. रिअल इस्टेटमध्ये गुंतवतायत का? माहित नाही. पश्चिम महाराष्ट्रामधले लोक साखर कारखान्यात आणि मार्केटिंग फेडरेशन मध्ये गुंतवतायत का? आपल्याला माहिती नाही. का ते त्यांचे पैसे दुसरीकडे कुठेतरी पार्क करतायत? पण हे तुमचं म्हणणं खरं आहे की किमान मुंबई विद्यापीठाच्या 4-5 जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीय जेवढी कॉलेजेस मागतायत त्याच्या 1% सुद्धा मराठी लोक कॉलेजेस मागत नाहीये. त्यामुळे आणखी 10 वर्षांनी मराठी लोकांना उत्तर भारतीयांच्या कॉलेजमध्ये नोकऱ्यांची भीक मागण्याची वेळ येणार आहे. पण त्याला आता इलाज नाही. आताच तशी परिस्थिती आहे. तुम्ही जे म्हणलात सर तुमची शाळा आहे, त्या शाळेत आपण पुढची बैठक घेऊच या. शेजुळे सर, अण्णा त्याच्याबद्दल जे काही योग्य आहे ते ठरवतील. पण तुम्ही आता बघा, तुम्ही पहिल्या वाक्यात तुमच्या म्हणलात की परिस्थिती खूप वाईट नाही. दुसऱ्या वाक्यात तुम्हीच जे सांगितलं 94,000 मुलांची गळती, त्यातून परिस्थिती वाईट आहे हे सिद्ध होतंय आत्ताच्या घडीला. काय प्रॉब्लेम झालाय? मुलांना मातृभाषा काय येत नाही? कारण मुलांना मातृभाषा येत नाही, कारण मातृभाषा म्हणून वापरण्याची मुलांना, त्यांच्या आई बापांना आणि परिसरातल्या लोकांना सवयच राहिली नाही. आणि मातृभाषेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मातृभाषा हा जगण्याचा भाग आहे. तुम्ही एखाद्या दुसऱ्या विषयात रट्टा मारून काहीतरी लिहू शकता, पण मातृभाषेत तुम्ही विचार करून तुमचं आकलन वाढवूनच लिहिणं अपेक्षित आहे. आत्ताची जी मुलं आहेत ती बहुपर्यायी प्रश्नांपासून अगदी 5-10 वाक्यातल्या 15 वाक्यातल्या उत्तरांपर्यंत सगळीकडे पाठांतर करून लिहितात. त्यामुळे पाठांतर गंडलं, पाठांतराची थोडी पंचायत झाली की त्या मुलांच्या शिकण्यावर पण परिणाम होतोय. आता जे 94,000 मुलांची गळती आहे त्याबद्दल शासनाला आपण पत्र दिलंय की 94,000 मुलांची मातृभाषेमध्ये गळती होणं ही गंभीर बाब आहे. या बाबतीमध्ये शासनानं त्यांच्या पातळीवर एक अभ्यास गट नेमावा आणि 1 महिन्याभरात जर सरकारकडनं याच्याबद्दल आपल्याला उत्तर आलं नाही तर अशा प्रकारचा अभ्यास गट आणि मराठीच्या गुणवाढीसाठी किंवा मराठीच्या एकूण क्षमता वाढीसाठी काही काम करणं हे मराठी अभ्यास केंद्र आपल्या पातळीवर सुरू